नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, वरवा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोकण दशावतारातला 6वा अवतार अर्थात भगवान परशुरामांनी वसवलेली समृद्ध, शांत आणि निसर्गरम्य भूमी. इथली लाल माती, काळा कातळ, फेसाळता समुद्र, नारळी पोफळीच्या बागा आणि शहाळ्यातल्या खोबऱ्यासारखी शुभ्र मनाची माणसं, या सगळ्यांवर जितकं प्रेम करावं तितकं कमीच आहे. कोकणातला माणूस जितका इरसाल तितकाच सरळसाधा, देवभोळा आणि पापभिरू. रूढी परंपरा, पूर्वजांनी सांगितलेल्या मान्यता तर्क न करता मानणारा आणि जपणारा. कोकणानं महाराष्ट्राच्या लोककलेत मोलाचं योगदान दिलं ते म्हणजे दशावतारी खेळे. कोकणातला निसर्ग, रूढी परंपरा, मान्यता आणि दशावतारी खेळे या सगळ्यांची गुंफण करून दशावतार हा नवा मराठी सिनेमा आपल्या भेटीला येतोय. आणि या निमित्तानं दिलीप प्रभावळकर सर आणि गुरु ठाकूर कट्ट्यावर आलेत. दिलीप प्रभावळकरांनी आजवर हाती घेतलेल्या प्रत्येक भूमिकेचं अक्षरशः सोनं केलंय. मग ते माध्यम नाटक असो, टेलिव्हिजन मालिका असो किंवा मग चित्रपट. त्यांचा चौकट राजा आजही लक्षात राहतो. गंगाधर टिपरेंची नक्कल आजही मराठी घरांमध्ये होते. नारबाची वाडीनंतर ते कोकणी माणूस पुन्हा कसा रंगवतायत याची प्रचंड उत्सुकता आहे. गुरु ठाकूर यांचे शब्द इतके प्रभावी की देवासमोर उभं राहिलं की तू बुद्धी दे, तू तेज दे हे आठवतं. कठीण काळात देवाक काळजी आठवतं आणि गावाला जाताना मल्हारवारी ओठांवर येतं. गुरु ठाकूर म्हणतात त्याप्रमाणे कोकण म्हणजे पाचूचं रान आहे आणि त्याच कोकणावर आधारित सिनेमात त्यांची गीतं म्हणजे जणू पाचूला सोन्याचं कोंदणच. आज ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर सर, गीतकार कवी गुरु ठाकूर आणि त्यासोबतच सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि अजित भुरेही कट्ट्यावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण या गप्पांना सुरुवात करूया, कट्ट्याला सुरुवात करूया. तुमच्या दोघांचंही आणि अर्थात तुमच्या दोघांचंही स्वागत. कट्ट्याला सुरुवात करूया. दशावताराच्या बद्दल त्याचा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला त्याच्यानंतरच खूप उत्सुकता होती आणि आता प्रज्ञा म्हणाली की तुम्ही जी भूमिका घेता त्याचं सोनं करता. तर हे कसं काय तुम्हाला जमतं? नाही, ते आधी ठरवत नाही आपण याचं सोनं करूया म्हणून. पण मी सगळ्यात जास्ती मी घाबरलेलं म्हणावं की असुरक्षित कुठल्याही कलाकारासारखा मीही असतो. म्हणजे त्याला त्या व्यक्तिरेखेचं, त्या भूमिकेचं काही सोनं म्हणण्यापेक्षा काही करता येईल, काही कशी आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, त्याचा एक आकार स्वतःच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो मी. तर ती कधीही कुठलाही कलाकार सांगेल की आधी ती तुमच्या डोक्यात तयार होते, मग हळूहळू तुमच्या शरीरात, वाणीत याच्यातनं उतरते, एक्सप्रेशनमधनं, आविष्कारामधनं उतरते. तसं उतरवायचा प्रयत्न असतो. आणि मला स्वतःला असं अगदी सांगावंसं वाटतं की प्रांजळपणे की दरवेळेला काही नवं, काही चांगलं, वेगळं आणि आव्हानात्मक करायला मला आवडतं. दरवेळेला तसं मिळतंच असं नाही. तर तशी ही दशावतारातली भूमिका मला असं वाटतं की सुबोध खानोलकरनी लिहिलेल्या मला मिळाली. कारण दशावतार या प्रकाराबद्दल कोकणी माणसाचे रोल्स ह्याच्या आधी मी केले होते. नारबाची वाडीमध्ये केला होता. त्याच्यानंतर एका सिनेमात मी अशोक सराफच्या वडिलांचा रोल केला होता. त्यामुळे मी गोव्याचा होतो. म्हणजे कोकण गोवा बॉर्डरमधला माझं नाव पै होतं त्याच्यात. अशोकचा बाप होतो मी त्याच्यात. मर्डर मिस्त्री वगैरे आणि विटी दांडू म्हणून सिनेमा होता. असे कोकणात बरेच केलेले आहेत. पण या सुबोध खानोलकरांच्या सिनेमामध्ये दशावतार या प्रकाराबद्दल मला खरं सांगायला फार बरं नाही वाटत. पण मला कमी माहिती होती, ऐकी होती माहिती की या निमित्ताने मला हा जवळजवळ 800 वर्ष जुना असलेला आपला ज्याला परंपरा आहे, तर तो प्रकार मला कला प्रकार मला बघायची संधी मिळाली. आणि मग आम्ही जाऊन ते बघितलं सगळं. आणि हा रोल, ही भूमिका, ही व्यक्तिरेखा खरोखरच मी अजूनपर्यंत केलेल्या कुठल्याच भूमिकेसारखी नाही आहे. जे मला दरवेळेला नवीन काही करायला आवडतं तशी ही भूमिका मला असं वाटतं की मला मिळाली. तर त्याच्यात एक एक्सप्लोरिंग किंवा ते ज्याचा शोध घेणं म्हणतात व्यक्तिरेखेचा, ते करण्याचं फार एक काय म्हणतात त्याला एक आकर्षक आव्हान असतं कुठल्याही कलाकाराला. ते मला मिळालं. ते पण असं की आत्तापर्यंत तुम्ही किती भूमिका केल्या? तुमच्याकडे काही त्याचं असं रेकॉर्ड ठेवलेलं आहे का की आपण किती भूमिका केल्या? हो, आहे ना. किती? माझं पुस्तक आहे. नाही, किती भूमिका नाही मोजलं मी, पण पुस्तक आहे एका खेळियाने म्हणून. त्याच्यामध्ये हां, म्हणजे त्याच्यामध्ये तो एका काय म्हणतात त्याला नटाचा प्रवास आहे. म्हणजे सगळ्या रंगभूमी माझ्या कलाकृतींचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे.
किती भूमिका नाही सांगता येणार, पण बऱ्यापैकी काही रिपीट पण झालेत. काही याच्यात छटा बारकावे त्याच्या शेड्स ह्या कॉमन असतात. आता चिमणराव समजा बोळा भावडा चिमणराव, तर भाबडेपणाच्या भोळेपणाच्या भोळसटपणाच्या कुठेही छटा आल्या की ते चिमणसारखा करतो असं लोक म्हणतात. ते बरं नाही वाटत मला फारसं. तर तसं नाही, ते वेगवेगळ्या तऱ्हेच्या आहेत भूमिका, आणि शक्यतो एक भूमिका रिपीट होऊन असा प्रयत्न मी केला आहे आजवर. तर तसं त्याला ही संधी यांनी मिळाली. अगदी गांधीसुद्धा मी परत नको असं हे केलं होतं, प्रयत्न केला होता. खूप चर्चा ह्याला, कुठे संवादाला, कुठे सिरियलला वगैरे गांधी म्हणून बोलवायचे मला. हे गांधी बरी दिसतात मला. तर तसं मी टाळत आलो. एक फक्त आमच्या विधू विनोद चोप्रा जे प्रोड्युसर होते लगेराव मुन्नाभाईचे, तर त्यांच्या सांगण्यावरून फक्त तेलुगू गांधीमध्ये मी केलं. मी लगेराव मुन्नाभाईचं तेलुगू व्हर्जन, जो संजय दत्ताचा रोल चिरंजीवीनी केला आणि डायरेक्टर प्रभुदेवा होते. तर ते एक्सेप्शन सोडलं, तर बाकी मी मुद्दाम रिपीट नाही केलं. तर सांगायचा मुद्दा की तसं मला असं वाटतं की दरवेळेला काही नवेपणा. अशी कोणती भूमिका आहे की असं काय आहे की जे तुम्हाला इतक्या वर्षांपासून खुणावते, जे करायचे पण जे अजून तुमच्याकडे आलंच नाही तुमच्या वाट्याला? असं नाही, असं ठरवून नाही येत ते. तुम्हाला ती असं वाटतं की आता इतक्या झाल्या, आता ह्याच्यापेक्षा नवीन काय मिळणार आहे असं म्हणता म्हणता ही कला ही मिळाली. बाबुली माझं नाव आहे याच्यात, दशावतारातली बाबुली मिळाली. मग मला लक्षात आलं ते वाचल्यावर आणि सुबोधकडनं ऐकल्यानंतर, आणि त्याच्या एकूण त्याच्या सगळ्या शेड्स त्याच्या छटा मिळाल्या की हे असं आपण केलेलं नाही आहे. तर दरवेळेला असं होतंच, म्हणजे आपण आता सगळं करून झालं आपलं असं नाही होत. दरवेळेला तुम्हाला ती व्यक्तिरेखे काहीतरी त्याच्यामधलं हे खुणावतेच, आणि त्याच्यात नवीन नवीन तुम्हाला शोध घ्यायला मिळतो. आणि मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक वेळी नवी व्यक्तिरेखा करताना त्या व्यक्तिरेखेबरोबर हा स्वतःचाही शोध असतो. आणि आपण किती जाऊ शकू, कुठपर्यंत जाऊ शकू, आपल्या मर्यादा काय आहेत, शक्तिस्थानं काय आहेत, हे प्रत्येक व्यक्तिरेखा तुम्हाला काहीतरी देते. तशी ह्या बाबुलीच्या व्यक्तिरेखेने मला बरंच काही दिलं, कॉन्फिडन्स दिला मला. मी याच्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक सगळे एक अनुभवायला मिळाले. नाही, पण आता म्हणजे आता दशावतार म्हणजे कलाकार, तर कलाकाराची भूमिका आता जर आपण असं प्रोफेशनली बघायला गेलो तर आता तुमचे असे खूप प्रोफेशन्स करून झाले असतील, तर असे कोणते राहिलेत? म्हणजे आता तुमच्या वाट्याला कधीच तुम्हाला असा की पोलीस इन्स्पेक्टर वगैरे असं का झालाय? तुम्ही पोलीस हवालदार केले. हो, इन्स्पेक्टर हवालदार केले. कशात काय लफड्यात पाय नावाचा फार्स होता, त्याच्यामध्ये मी हवालदार होतो. आणि दिलीप कोल्हटकर माझा बॉस होता, आणि तो इन्स्पेक्टर आणि मी हवालदार. त्याच्यामुळे काही सिक्रेट असेल तर मी गुडघ्यावर बसून त्याला सांगायचो कानात. बरेच लक्षा बेर्डे, मंगेश कुलकर्णी. पण हे तुम्ही गुडघ्यावर बसून सिक्रेट सांगायचं हे दिग्दर्शकांना सांगितलं होतं का तुम्हाला? तुम्ही कुठं बघितलं होतं तसं? नाही, बघितलं तर नव्हतंच, पण हे आयताळा सुचलेलं असेल किंवा दिलीप कोल्हटकर पण तो इक्वली ग्रेट होता. मला तर आठवत नाही नेमकं, पण काहीतरी सिक्रेट सांगायचं होतं आणि मी त्याची हाईट खूपच कमी होती दिलीप कोल्हटकरची. आणि लक्षात आलं मला ह्याला काही सांगायचं, वाकून सांगण्यापेक्षा हे असं बरं असं मला वाटलं. तर तो हवालदार केलेला होता. तसे आता आठवायला लागेल मला की कुठलं प्रोफेशन राहिलं असं. तसं सायंटिस्ट पण करून झालं आहे. मसाला फिल्ममध्ये केलं होतं मला वाटतं, विक्षिप्त सायंटिस्ट गिरीश कुलकर्णीचं होतं. तर तसं केलं. पण एक वेगळं, मी म्हटलं त्याप्रमाणे वेगळं आव्हान असतं ते. आणि खूप ह्याच्यामध्ये जितके तुम्ही खोला शिरायला जाल तितकं तुम्हाला अधिक पदर त्याचे अधिक शक्यता दिसायला लागतात. आणि मग आपण जेवढं करू तेवढं थोडं असं वाटायला लागतं. तर तसं मला, आणि नशिबाने माझ्या लेखक दिग्दर्शक एकच असल्यामुळे सुबोध खानोलकर, आणि तो तिथे हजर असल्यामुळे त्याला प्रश्न विचारून शंका विचारून सातावता आला मला. आणि हे शेवटी मला असं वाटतं की मला त्या सगळ्या माध्यमात काम करून मला असं वाटतं की हे सिनेमा हे दिग्दर्शकाचंच माध्यम आहे असं माझं. त्याच्यामुळे जे आम्हाला काय जे न दिसे, काय जे न बघे कवी ते बघे रवी वगैरे म्हणतात, तसं जे आम्हाला दिसत नाही ते दिग्दर्शकाला दिसत असतं. तो ते पूर्ण सिनेमा तो बघतो, आम्ही तुकड्या तुकड्याने बघतो. तर त्याच्यामुळे तो असल्यामुळे मला माझी सोय झाली. म्हणजे मला बाबुलीचे अनेक पदर, अनेक त्याच्या छटा, अनेक बारकावे हे त्याला विचारता आले, आणि त्याप्रमाणे मला तो घडवायचा, साकारायचा प्रयत्न करायला मिळाला. पण अशी भूमिका केल्यानंतर दमायला होतं?
नाही खरं दमायला होत. म्हणजे आता त्याचं होतं हे म्हणजे फिजिकल शारीरिक थकवा आणणारं होतं ह्याच्यामध्ये. जंगलातली पळापळ होती, पाण्यात उडी मारणं होतं, खाडी मारलीत खरेच. खरोखर उडी मारलीत. हो हो. खाडीत पोहलो, मग उथळ पाण्यात पोहलो, पण हे खोल पाण्यात पोहलो, पाण्यात खाली गेलो. हे सगळं करताना आपली आता लोक षष्टब्दी काय सहस्त्रचंद्र दर्शनाचे घाट घालतायत. हे डोक्यात मला वाटतं शतकपूर्ती म्हणतो हे कधी झालं आता. नाही तसं नाही तसं डोक्यात. मी लोक कौतुकाने किंवा आदराने जेव्हा म्हणतात की सर तुम्ही या वयात सुद्धा असं म्हणतात, तेव्हा मग अरे हो असं लक्षात येतं. तोपर्यंत नाही लक्षात येत. पण मी हा ते या बाबुलीमुळे नवीन मिळालं, काही ज्या अनेक काही गोष्टी मिळाल्या त्यात असा कॉन्फिडन्सही मिळतो की आपण अशा तऱ्हेची शारीरिक, मानसिक आणि भावनिक थकवा आणणारी भूमिकासुद्धा इफेक्टिव्हली करायचा प्रयत्न करू शकतो. ते झाले की नाही ते संपलं, सिनेमा लागल्यावरच कळेल. पण निदान आपण एक केपेबल तेवढी आपली कुवत किंवा तेवढी आपली हे आहे की आपण तेवढं प्रयत्न करू शकतो. गुरु, म्हणजे मला तुझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी सिनेमातलं गीतकार म्हणून, तर त्याच्याबद्दल कायमच खूप कौतुक आणि आदरही वाटत आला आहे. म्हणजे आपण मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ जो म्हणतो, ज्या काळामध्ये एका वेळेला माडगुळकर, खेबुडकर अशी मंडळी खूप काही लिहित होती. आता अशी स्थिती आहे की त्या दोघांच्याही भूमिका तुलाच एका परीनं पार पाडायला लागत आहेत. त्यामुळं एकाच वेळेला माडगुळकरांचं आणि खेबुडकरांच्या अशा दोन्ही अंगाने दोन प्रवाह तुझ्यामध्ये उतरलेले दिसत आहेत. खूप मोठा काम गाण्याच्या माध्यमातून तू केलेलं आहेस. याच्यामध्ये तू डायलॉग पण आहे, तुझी गाणी पण आहेत आणि तू काम पण केलेलं आहेस आणि तू कट्ट्यावरही पहिल्यांदाच आलेला आहेस. तर तुझा काय अनुभव आहे या सिनेमाच्या बद्दलचा? काय वेगळं तुला यातनं करायला मिळालं असं वाटतं? नाही, फार कमी वेळा असं होतं की तुम्ही ज्या मातीत लहानाचे मोठे झालाय किंवा तुमची पाळमुळं जिथे आहेत त्याच्याशी निगडीत एखादी गोष्ट करायला मिळणे, तर ते याच्या बाबतीत झालं. कारण मी कोकणातलं असल्यामुळे लहानपण म्हणजे मार्चमध्ये सुट्टी पडली की ते एस टीत बसवून द्यायचे आणि जूनला परत यायचं. तर ते 2.5-3 महिन्याच्या काळात बरेचसे दशावतार. आणि त्यावेळी माझ्या लहानपणी तर मी टेलिव्हिजन वगैरे असं कोकणात लाईटही नव्हती, पेट्रोमॅक्सवर ते दशावतार व्हायचं. तर तो सगळं लहानपणी बघितलेलं असल्यामुळे तो खूप सुबोधने जेव्हा गोष्ट ऐकवली आणि तो म्हणाला की डायलॉग करायचे, तर मला ते असं वाटलं की अरे हे माझ्या अगदी जवळचं आहे. आणि मला अजून आठवतं की मग ते जत्रेमध्ये मागे जाऊन ते आम्ही दशावतार बघायचो. म्हणजे समोर नाटक पाहायचंच नाही, ते पुरुष बाई व्हायचे, मेकअप करायचे, मग ते वीक काढून ठेवून विडी ओढायचे वगैरे, ह्याचं आम्हाला कुतूहल फार असायचं. बऱ्याच वेळा ती गमती असायच्या, तर त्या मागून आम्ही बघण्यात. आणि मग ते आत्ता पण दशावतार म्हटल्यावर ते पेट्रोमॅक्सचा लाईट, ते भजांचे वास दरवळणारे, हा सगळा माहोल डोळ्यासमोर उभं राहिल्यामुळे ते मला डायलॉग लिहिताना फार सोपं झालं. बरं, त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट, एक संवाद लेखक झाल्यावर आधीही मला माहीत होती की ते सगळी माणसं एकमेकांशी फक्त मालवणीत बोलतात, त्यांना मराठी येत नाही. आणि तुम्ही त्यांच्याशी काही संवाद साधायला गेला मराठीत बोलला तर ते उत्तर मालवणीत देतात बरेचदा. पण तेव्हा जेव्हा ते कॅरेक्टर करतात ते कुठेही स्क्रिप्टेड नसतं, ते स्वतः डेव्हलप करतात, पण ते प्राकृत मराठीत बोलतात. तर ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आज येथे येण्याचे प्रयोजन असं ते इतकं जड, पण आपल्याला वाटतं की हा माणूस मराठी बोलत, मग आत्ता हे कसं बोलत असेल. तर ती माझ्यासाठी एक कसरत होती की ही माणसं तिथे जे बोलत आहेत सोबतचे. बरं, सुबोधने असं केलं होतं की दिलीप काका सोडून बाकी कलावंत त्याला एक रिअलिस्टिक फील यावं म्हणून ओरिजिनल दशावतारात काम करणारी मंडळी घेतली होती. तर ते एक वेगळं आव्हान होतं की ते काय प्रकारे बोलतील, कारण त्यांचं उत्स्फूर्त असतं. तुम्ही त्यांना डायलॉग दिले तर ते पाठ करून नाही बोलू शकत, त्यांना प्रसंग ठरवतात ते आणि नंतर ते स्वतःच डेव्हलप करतात. तर ते होतं. आणि याच्यात वेगवेगळ्या छटा होत्या, कारण एक आहे तो शुद्ध मराठीत बोलतोय, कोण एक विदर्भात आहे, मराठी याच्याकडचं आहे. तर प्रत्येकाच्या भाषेला बोलीचे जे पदर होते ते त्यात आणायचं होतं. तर ते एक फार मजेशीर आव्हान होतं. तू रोलही केलेला आहेस याच्यामध्ये. मुळामध्ये तू अभिनेता, तर तुझा तो अभिनेत्याचं गीतकारामध्ये पूर्ण वेळाचं रूपांतर कसं झालं? मला
माझा पहिला सिनेमा गीतकार म्हणून मी संवाद करत होतो अगबाई अरेच्या सिनेमाचे. तर तेव्हा पहिल्यांदा शोध लागला की मी गाणं लिहू शकतो. तोपर्यंत मीही कसा लागला तो शोध? कसा म्हणजे त्याच्या आधी मी गंमत म्हणून विडंबन, मी सुरुवात कार्टुनिस्ट म्हणून गेली होती. तर मी व्यंगचित्र काढायचो आणि त्यावर एक राजकीय विडंबन असं लिहायचं होतं. तर मीटरमध्ये मार्मिकला. तर ते मला ते मीटरमध्ये लिहिणं माहीत होतं की आयत्या वेळी चाल सुचली नाही तर गमतीत काहीतरी गाण्याच्या भेंड्यामध्ये आपण म्हणतो तसं. तर हे केदारला माहीत होतं आणि मी त्याचे दिग्दर्शक केदार होता अगबाई अरेचा. तर एकदा ते डायलॉग करताना केदार मला घेऊन गेला अजय अतुलकडे. त्यांचाही तो मला वाटतं पहिलाच सिनेमा होता. आणि मग अजय अतुल बरोबर बसताना त्यांनी ते छमछम करता आहे ते गाणं ऐकवलं. ते झालं होतं खूप छान. मग तो म्हणाला आता हा ट्रॅक ऐक असं करून. तर त्याने ते मन उधाण वारायचं तो डडी डा डा डाडी असं सगळं ऐकवलं आणि म्हणाला की हे गाणं आपल्याला फिल्मसाठी करायचं. ते झालं तर शंकर महादेवन मराठीसाठी गाणार आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. तर म्हणाला की पण त्या चालीवर लिहायचं आहे तर इतक्या कमी वेळात कोणी लिहायला तयार नाही आहे, तर तुला जमेल, तू लिहिशील का? तर म्हटलं अरे मी गीतकार नाहीच आहे. तर तो केदार म्हणाला तू नाही का ते त्याच्या तू मी नावाचं एक नाटक होतं त्याच्यासाठी उडती गाणी लिहिली होती मी. पण ती अशी गंमत म्हणून. तुला आठवतंय त्यातलं काही? कशासाठी? हो तू मी आता पुन्हा आलंय ते. म्हणजे त्यातली लिहिलेले गाण्यात. तेव्हा मी सेवेस तो नवरा बायकोतली गोष्ट होती आणि ती त्याची प्रेयसी पुन्हा समोरच्या घरात राहायला येते आणि ती त्याच्याकडे येते. तेव्हा सिच्युएशन असं होतं की ती पहिल्यांदाच आली आणि त्याला असं वाटतं की आता काय हिला कुठे काय करू. तर मी सेवेसाठी बंदा हाजीर, कष्ट राणी तू घेऊ नको, सांग लाडके आज तुला मी कुठे ठेवन कुठे नको, असं ह्या म्हणजे आपलं ते म्हणजे असं कसं मी कसं सेवेसाठी बंदा हाजीर असं जे आपण ते कारण हेच वृत्त मला माहीत होतं. अशोक पत्कींकडे गेलं. मी म्हटलं हो मला मीटर काही कळत नाही, मी हे असं लिहिलंय. तर ते म्हणाले हे छान आहे, रोमॅन्टिक सॉन्ग आहे. मला खूप वेळ कळत नव्हतं रोमॅन्टिक सॉन्ग कसं ह्याचं करतील. तर पत्कीने त्यांनी सेवेसाठी बंद हाजीर, कष्ट राणी तू घेऊ नको, सांग लाडके आज मी तुला कुठे ठेवू कुठे नको टरारा, असं त्याने केलं. आणि ते मी म्हटलं की नंतर त्याने टोटल 6 गाणी होती. तर त्यांनी तेव्हा मला सांगितलं की तू काय करतोस? म्हटलं मी काम करतो सिरियलमध्ये, नाटकात वगैरे. मला असं वाटतं की तू आयुष्यभर फक्त गीतलेखन करायला हवंस, कारण इतकं मीटरमध्ये लिहिणारा माणूस मी बघितला नाही. तर त्यांची ती पहिली दाद होती. पण तेव्हा मी फार तशी मनावर घेतली पण नाटकासाठी. आणि मग अगबाई अरेच्या वेळी हे केदारला माहीत असल्यामुळे तो म्हणाला की ही चाल घेऊन जा आणि तू प्रयत्न कर, ट्रॅकवर लिही काहीतरी शब्द सुचले तर. ते पहिलं गाणं होतं. म्हणजे पण मला सांग की जेव्हा तुला केदार म्हणाला की ही चाल घेऊन तू जा, तर तू कशी घेऊन गेला? नाही तेव्हा टेप रेकॉर्डर होते छोटे आणि सोनीचं ते एक ते अजयने मला दिलं, त्यात ती कॅसेट टाकून दिली, फॉरवर्ड रिवाइंड कर आणि ऐकत राहा. तर मला खूप वेळ मी ऐकत होतो, मला काही सुचत नव्हतं कारण विषय. आणि मग केदारला म्हटलं की काय गाणं लिहिणार? तर तो म्हणाला आपल्या फिल्मची थीम आहे मनातलं ऐकू येतं, तू डायलॉग करतोय, सो मग त्याच्याशी जाणारं काहीतरी लिही म्हणजे आपण थीम सॉन्ग म्हणून ते वापरू. आम्ही घरी आलो, खूप वेळ ऐकत होतो. मला काहीतरी केदारचा नंतर फोन आला. तो म्हणाला डायलॉग झालेत का, कारण आपले शूट पण लागलेलं आहे डायलॉग करायचं. तर मी म्हटलं अरे गाणंही हवं आहे ना ते. तो म्हणाला हो गाणं हवंच आहे पण डायलॉग पण हवं आहे तर तू कर. तर मी ना तेव्हा त्याच्यानंतर असणारा सीन होता, त्यामध्ये तो श्रीरंग वडाच्या इथे त्याची स्कूटर बंद पडते आणि तो बघतो आणि त्याला बायकांच्या मनातलं ऐकू येते. तर त्या डायलॉगमध्ये ह्युमर करण्यासाठी असं हे होतं की एक बाई वडाला दोरा बांधते आणि ती म्हणते की राजेशशी लग्न होण्याऐवजी समीरशी झालं असतं तर आज मी अमेरिकेत असते. ते ह्युमर होता. तर ते डायलॉगवरून मला असं वाटलं की ही मनाची गंमत सगळ्यात मोठी काय, तर माणूस ज्या ठिकाणी आत्ता इथे आहे तर तिथे तो नसतो, तो वेगळ्याच ठिकाणी असतो. तर काही दिवसापूर्वी माझ्याशी एक संबंध असाच सीन झाला होता की आमच्या बिल्डिंगमध्ये गेले होते, सगळी माणसं खाली उभी होती गंभीरपणे. मी थोडा उशिरा खाली गेलो. ते गृहस्थ माझ्या बाजूला आले. ते विचारतात ना की कधी आणणार वगैरे. तर ते मला कानात म्हणाले तेंडुलकर आहे का आऊट झाला रे. तर त्यांना मी सगळ्यात उशिरा आल्यामुळे. तर प्रसंग काय माणूस तर ते जसं आहे तर मला वाटलं की हा विरोधाभास खूप इंटरेस्टिंग आहे. तो त्या चालीत बसवता आला तर. आणि मग डा डा डी डी डा 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 डी डी डा 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 हे प्ले झालं कारण ते गाणं मागे पुढे झालं होतं. ती मला पहिली वेळ सुचली की का होते बेभान कसे गहिवरते. आणि मला वाटलं की हा विरोधाभास पूर्ण मग रुंजून ते गुणगुणते कधी गुंत ते हरवते असं कोण, तर मग मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. तर उधाण हे एक टोक आहे आणि गुज पावसाचे मी आधी एका कवितेत लिहिलं होतं की पावसाचं गुज म्हणजे गुपित हे हवामान खात्यालाही सांगता येत नाही. तर मनाचं तसं आहे
की मनात नेमकं काय चाललंय कोणी सांगू शकत नाही. तर तो शब्द आला आणि मला तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की हे गाणं पुढे हिट होईल, मी गीतकार होईन वगैरे. ते रेकॉर्ड झाल्यावर हळूहळू आणि आज मला वाटतं त्याला जवळजवळ किती 20 वर्ष 25 वर्ष म्हणजे उदाहरण वारायचे ही ओळ पण हो, फेमस नंतर अनेक त्या ओळीवर नाटकं वगैरे मन उदाहरण वारायचं. पण मग तू गीतकारच होऊन गेलास आणि मग तुझं काम करणं अभिनय कमी होत गेला आणि मी थोडा पत्कींचं फारच मनावर घेतलंस. नाही तेव्हाही घेतलं. नंतर मला वाटतं ज्ञानेश भालेकरचा सिनेमा आला गोलमाल, त्यासाठी मी ही गुलाबी हवा म्हणून केलं आणि असं होत गेलं की एक काम बाय फ्लूक हिट होतं, पण नंतर जी गाणी करत गेलो ती सगळीच. मग अजय अतुल बरोबर बरंच काम झालं, नटरंगपर्यंत आम्ही केलं होतं. नटरंगने त्याच्यावर एक शिक्कामोर्तब केलं की आता गाणीच लिही म्हणून. वाजले की 12 वगैरे. हो. नाही म्हणजे आता तुला ते लिहिणंच बरं वाटतं का तुझ्यातला अभिनेता नाही मला मारतो? नाही, सुरुवातीच्या काळात काय होतं की मी थोडा आळशी अभिनेता, पण म्हणजे आत्ता खूप छान आहे. मी जेव्हा अभिनय करायचो तेव्हा बोरिवलीहून सैगल बंगलोला वगैरे शूटिंग असायची किंवा त्या ह्याला ट्रॉम्बेला. तर ते मला सकाळी रोज वाटायचं का अभिनय करायचा रे एवढ्या लांब. ते आणि बस बदलत वगैरे, बांद्र्याला उतरायचं, दुसरी बस पकडायची वगैरे. आणि हे जेव्हा सुरू झालं तर मला असं वाटलं, नंतर मी कुठे गेलो त्या दरम्यान टिपरे सुरू झालं नंतर आणि मग लेखक म्हणून माझ्यावर एक शिक्का बसला. नंतर मी कुठे ऍक्च्युअली मला सांग, अगबाई आरेच्या त्याच काळात अगबाईच्या आधी टिपरे सेम काळ. कारण मला आठवत आहे, कारण मी पण अगबाई आरेच्या मध्ये रोल केलाय. तर मी आबा टिपरे म्हणून खूप बोलायचो आणि ती केदारची सिरियल होती, केदार शिंदेचीच. त्याने तर तो म्हणाला तुम्हाला मी खूप बोलायला लावलं याच्यात, आता तुम्हाला सिनेमात तुम्हाला नंतर शेवटी बोलतो मी. त्याच्यामुळे ते आधी टिपरे म्हणजे खूप बोललो, आबा टिपरे खूप बोलायचे, म्हणजे दात नसलेले आबा टिपरे म्हणजे. आणि तिकडे तुम्हाला बोलायला लावणार नाही, ते नंतर आलं. आणि ह्याच्यामध्ये टिपरेमध्ये सगळे संवाद गुरुने लिहिले. ते मूळ अनुदिनी माझ्या पुस्तकावर होतं, पण सगळे संवाद ह्याला त्यातला तो एक काय त्याला म्हणता येईल टंगींची ह्युमर होता, त्याचा सटल जो त्यातला विनोद होता तो बरोबर ती नस पकडली होती. ह्याला आबा कॅरेक्टर काय किंवा शिर्या काय, शलाका काय, श्यामला काय, बरोबर कॅरेक्टरप्रमाणे हा डायलॉग लिहायचा. त्याच्यामुळे ते पॉप्युलर व्हायला खूप मदत झाली याच्या संवाद लेखनाची. तो तिथे मला तो फायदा झाला. आणि मग त्यावेळेला नंतर मग हे आलं अगबाई आरेच्या. तर नंतर मी ॲक्टर म्हणून कुठे कास्टिंगला गेलो की ते असे सगळे रांगेत बसलेले असे आणि तो कागद द्यायचे, पाठ करा आणि ऑडिशन. तर कोणीतरी तिकडनं बघायचं आणि मग ते मला बोलवायचे आणि मग स्पेशल ट्रीटमेंट, कॉफी वगैरे द्यायचे, बाकीचे स्ट्रगल करा. आणि मग ते विचारलं की आमच्यासाठी डायलॉग कराल का तुम्ही, ते रोलचं जाऊ द्यावं. तर मला असं वाटलं की हे जरा ह्याला जरा दर्जा आहे वगैरे आणि तो रिस्पेक्ट मिळायचा. मग हळूहळू मी संवाद लेखनाकडे. तुम्हाला अभिनयाला कमी रिस्पेक्ट आहे आणि लिहिण्याला जास्त रिस्पेक्ट आहे असं म्हणजे लोकांनी मला ते करण्यासाठी. हो खरे, मला स्वतःला वाटतं की हे जरा काय म्हणतात स्वयंभू असं हे आहे ना, आम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं. म्हणजे काय मी अभिनेत्याला, तर हे जास्ती मी कोणी लेखन बिखन किंवा ते काम काढण्यासाठी पण सांगा असं ना, काय सगळे असतात रे, लेखक नाही आहेत वगैरे आहे तसं. पण हा दोन्ही गोष्टी चांगल्या करतो मी. आता यातलं उदाहरण म्हणजे दशावतारमध्ये याचा आणि माझा सीन आहे प्रत्यक्ष आणि महत्त्वाचा सीन आहे तो. पण तो सिनेमात कदाचित उशिरा येत असेल, पण मी शूटिंगला गेल्यानंतर मी तिकडे ते 50 दिवस शूटिंग केलं मी, तर माझा पहिला सीन ह्याच्यावर होता. म्हणजे मुहूर्ताचा सीन गुरुबरोबर होता की गुरु डॉक्टरचा रोल आहे. तर गुरु माझे डोळे तपासत होता, म्हणजे आता बस करा, आता करू नका दशावताराच्या पुढे, निवृत्त व्हा, डोळे तपासत होता डॉक्टर म्हणून. आणि गुरु ठाकूर म्हणून प्रभावकरांचं मालवणी तपासत होता. म्हणजे एकाच वेळेला कॅरेक्टर आणि ॲक्टर हे दोघांनाही कामाला लावले होते. म्हणजे आम्ही दोघेही. पण असं आहे की सुबोध, आता तू सांग, म्हणजे ह्या दोघांच्या बद्दल सांग, सिनेमाबद्दल सांग. आणि मुळामध्ये हे तुला म्हणजे हा तुझा पहिलाच सिनेमा दिग्दर्शक म्हणून, तर ते तुला काय काय उर्मी आली काय? सासरे बुवा करतातच अशा अनेक गोष्टी. तर नाही, मी एकांकिका स्पर्धांपासून एंटरटेनमेंट फील्डशी रिलेटेड होतोच आणि 2 आधी सिनेमाही लिहिले होते. पण मी पण गुरुदादासारखा कोकणातलाच, आमचं बाजूबाजूलाच गाव आहे, त्यामुळे प्रत्येक सुट्टी माझी पण कोकणात जायची. तर त्याच्यामुळे आधी पण जे दोन्ही सिनेमे लिहिले, हापूस आणि संदूक, ते दोन्ही कोकणातलेच लिहिले गेले.
मग बरेच वर्ष सिनेमा नव्हता लिहिला. बाकी सगळं ॲडव्हर्टायझिंग आणि मालिका वगैरे हे सगळं चालू होतं. मग ज्यावेळेला आम्ही ओशन फिल्म कंपनी म्हणून सिनेमा प्रोड्यूस करावा असा विचार केला त्यावेळेला ऑब्व्हियसली गोष्ट मी लिहीन असं चाललेलं. आणि मग जी गोष्ट सुचली ती परत दशावतार, कोकण त्या पार्श्वभूमीवरची सुचली. आणि दिग्दर्शन करायचं असंही ठरलं नव्हतं. पण जेव्हा गोष्ट लिहून झाली त्यावेळेला असं झालं की जर ही गोष्ट नीट मांडायची असेल तर कदाचित दुसऱ्याच्या हातात दिली तर कदाचित माझ्या मनात जे आहे ते नीट पोचवता येणार नाही. म्हणून मग ती पण जबाबदारी घेतली. आणि मग गोष्ट लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले असं ठरलं की वाचल्यानंतर लक्षात आलं होतं सगळ्यांनाच की कठीण रोल आहे. आणि एकच नाव डोळ्यासमोर होतं की दिलीप प्रभावळकरांना विचारायचं. आणि आमची काही ओळख नव्हती. मी असंच त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना विचारलं की भेटायला येऊ का. आणि दिलीप काका शक्यतो एवढे पर्टिक्युलर ॲक्टर आहेत की ते अख्खी स्क्रिप्ट हातात असल्याशिवाय आणि अगदी त्यातले संवाद बारकावे सगळे माहीत असल्याशिवाय चटकन होकार देत नाहीत. आणि माझ्याकडे फक्त गोष्ट होती. तर मी गोष्ट ऐकवायला गेलो त्यांना थोडीशी गोष्ट ऐकवली आणि आमची अर्ध्या तासाची मीटिंग 3.5-4 तास चालली. तेव्हा मला थोडे होप्स जागृत झालेले. आणि मी डोक्यात हे फिक्स केलं होतं जर दशावतारला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला तर ही गोष्ट गुंडाळून ठेवायची कारण की ही गोष्ट इतर कोणीही सादर करू शकत नाही. अरे पण मी असं वाचलं की तुझ्या डोक्यात 2 नावं होती. एक दिलीप प्रभावळकर आणि दुसरं रजनीकांत. खरं आहे ते? अशी बातमी आहे पण म्हणजे त्यात नाही माझ्यासाठी मराठीतले हे रजनीकांतपेक्षा कमी आहेत का? नाही जोक सपाट. रजनीकांत वगैरे असा विचार आम्ही केला नव्हता ऑनेस्टली. एक होतं आमच्या डोक्यात की ही या कथेची गरज अशी आहे की यातला जो ॲक्टर जो लीड रोल आहे बाबुली मिस्त्रीचा तो एका वृद्ध दशावतारी कलाकाराचा आहे आणि त्याला प्रचंड व्हेरिएशन ॲक्टिंग वाईज आहेत, कॅरेक्टर वाईज आहेत, लुक्स आहेत वेगळे वेगळे आणि टफ आहे. आणि त्याच्यात हे सगळं कन्व्हिन्सिंगली करू शकणार आणि जे त्याच्यासाठीचं एक टेम्परामेंट लागतं ज्याच्यासाठीची जी डेप्थ लागते ते दिलीप प्रभावळकर सोडून कोणीही करू शकेल असं खरंच नव्हतं डोक्यात. ती बातमी टाइम्स ऑफ इंडियाची कशी मला नाही माहिती पण त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं आणि पटकथा लिहायच्या आधीच त्यांच्याकडनं मला तत्वतः होकार आला की मी करायला तयार आहे त्याच अटीवर की तू याचं नीट तयारी करशील सगळी. आणि मी जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा ते मला सारखे विचारत होते हे सगळं तुला शक्य होणार आहे करणं. कारण की याच्यात खूप चित्रविचित्र गोष्टी मी लिहिल्या होत्या, प्रसंग लिहिले होते त्यातले. तर ते मला परत परत विचारत होते हे सगळं तू मराठीत करू शकणार आहेस? तर मी म्हटलं मी करेन, तुम्ही विश्वास ठेवा. तर तो एक गड सर झाला आधी आणि मग गुरुदादाचा गड सर केला कारण की मी स्क्रीनप्ले लिहिला होता. तू असा आहे की म्हणजे आम्ही आत्तापर्यंत ना मल्टीस्टार कास्ट सिनेमे ऐकलेत किंवा बघितलेत. मल्टी स्टार प्रोड्युसर्स म्हणजे एवढे प्रोड्युसर एका वेळेला म्हणजे आपण इमॅजिनच करू शकतो की किती 9-10 प्रोड्युसर आहेत ना. 10 दशावतारासाठी 10 हा प्रत्येक रोलसाठी एक प्रोड्युसर म्हणजे हे तर मराठीमध्ये पहिल्यांदाच घडत असेल. खरं तर काय माहिती आहे मराठी सिनेमा म्हटलं ना तर एक चुकीचा प्रघात आत्ताच्या काळात झाला आहे की आपण म्हणजे बऱ्याच वेळेला असं आपल्याला ऐकवलं जातं की हंतरून पाहून हातपाय पसरा किंवा गोष्ट अशीच लिहिली जाते की बजेट एवढं आहे आता या बजेटसाठी एक गोष्ट तयार करा मग ती गोष्ट शूट करण्यासाठी अजून काहीतरी. तर ते सगळी तडजोड करत 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 अल्टिमेटली ती गोष्ट न होता ते प्रोजेक्ट होतं आणि मग त्या प्रोजेक्टचा प्रेक्षक निकाल लावतात. तर मग ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढायचा होता आणि मी गोष्ट लिहिताना हा विचार करत नव्हतो की ही गोष्ट आपण कशी साकार करू शकू. पण ज्यावेळेला लिहून काढलं त्याची व्याप्ती कळली त्यावेळेला लक्षात आलं हे कदाचित आपल्या एकट्याचं काम नाही आहे. ओशन फिल्म कंपनी म्हणून मी, सुजय, ओंकार आम्ही कॉलेजपासून नाटकातनं एकत्र काम करत 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 गेली कित्येक वर्ष आलो. 15 वर्ष ही कंपनी आम्ही चालवली. मग आम्ही ती प्रोड्यूस करायची ठरवली. मग आम्हाला लक्षात आलं की एका पॉईंटच्या पुढे आमचा आवाका लिमिटेड आहे. मग हक्काची माणसं होती हे होते. पण ते तुझे सासरे ते काय प्रोड्युसर नाही आहेत? क्रिएटिव्ह प्रोड्युसर नाही ते मी एक असं आहे की पिक्चरसाठी पैसे हात घालताना सासरा सोडून बाकीच्या 10 जणांच्या खिशात हात घातलेला ते स्किल माझी भूमिका नाही तर क्रिएटिव्ह प्रोड्युसर. म्हणजे खरं म्हणजे आजकाल ना मला असं वाटतं की ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे चित्रपटांसाठी. नुसतं म्हणजे आर्थिक निधी उभा करणं
किंवा अर्थकारण सांभाळणं एवढंच पुरेसं नसतं. ह्याच्यापेक्षा जास्त गोष्टी पडद्यामागे करायला लागतात. म्हणजे माझ्या गेल्या काही वर्षांचा अनुभव, म्हणजे बाई पण भारी देवा पण मी प्रोड्यूस केली होती. आय वॉज वन ऑफ द प्रोड्युसर्स. तेव्हासुद्धा छोट्या छोट्या गोष्टींनी क्रिएटिव्ह आपण सल्ले दिले ना तर त्या निर्मितीमध्ये फरक पडतो. आपण जेव्हा एखादं कास्टिंग करत असतो की ह्या रोलसाठी आपण त्याला घेऊया, किंवा इवन सिनेमा माउंट करायचा असतो आपल्याला. आजकाल आपल्याला हिंदी किंवा इतर सगळ्या भाषांबरोबर मराठी चित्रपट उभा करायचा आहे, तर तो आपण कसा करायचा, त्यासाठी कुठल्या टूल्सची मदत घ्यायची, त्यासाठी कुठली माध्यमं कशी वापरायची, ह्यासाठी एक प्रोड्युसर म्हणून 10 पैकी एक मी आहे. आणि मला तर करायला खूप आनंद झाला, कारण ही सगळी तरुण मुलं आणि ही सगळी मंडळी इतक्या सिन्सिअरली काम करत होती. म्हणजे जवळजवळ गेली 2-3 वर्ष हे प्रोजेक्ट चाललं आहे. या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये इवन आम्ही स्क्रिप्टचं सुद्धा, ज्याला आपण म्हणतो ना, डॉक्टरिंग केलेलं आहे. म्हणजे सुबोधने जरी ते स्क्रिप्ट लिहिलेलं असलं तरी काही लोकांना आम्ही ते वाचून दाखवलं. त्यातल्या काही गोष्टी जर चेंज करायच्या असतील तर ते तेव्हा चेंज केल्या. काय असतं, सिनेमा झाल्यानंतर तो नाही सुधारता येत, आधीच त्या गोष्टी करायच्या असतात. अर्थकारणामध्ये सुद्धा बघायचं असतं. फॉर एक्झाम्पल, आता निरनिळ्या प्रकारची पब्लिसिटी आपण करत असतो, पण आता आम्ही रिसेंटली तो एक प्रयत्न केला आहे. आम्ही आता टाइम स्क्वेअरमध्ये दशावतारचं होर्डिंग लागणार आहे. न्यूयॉर्क लागलं, सुरू झालं. न्यूयॉर्क टाइम स्क्वेअरमध्ये आज आपला ट्रेलर प्ले होतोय आणि कदाचित तो पहिला मराठी चित्रपटाचा ट्रेलर असेल जो आता तिकडे रन होतोय. आणि 12 सप्टेंबरला जगभरातच प्रदर्शित करायचा आहे सिनेमा. तर त्यामुळे अमेरिकेतल्या पण मराठी माणसाला किंवा खरं तर कुठल्याही भारतीयाला, कारण मला असं वाटत नाही की सिनेमाची जी भाषा आहे ना ती चित्रभाषा असली पाहिजे. मराठीचा अभिमान आहे आणि ही गोष्ट मराठीतली आहे म्हणून याची बोलीभाषा मराठी आणि मालवणी. पण चित्रभाषा अशी आहे की कुठल्याही भाषेतला कुठल्याही प्रांतातला माणूस असला तरी तो ते बघू शकेल. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की जर हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर मग तो टाइम स्क्वेअर लावावा. आणि तुम्ही मगाशी जे निर्मात्यांचं म्हणाला ते फक्त मला सांगायला आवडेल की म्हणजे जसे अजित काका उभे राहिले तसे सुजयचे वडील आहेत अशोक खांडे, ते उभे राहिले. माझी मित्र आहेत आदित्य जोशी आणि नितीन सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, हे खरं तर आपल्या क्षेत्रातले नाहीत, पण एक मराठीत वेगळा प्रयत्न चालला आहे आणि तो प्रयत्न त्या स्केलवर पोहोचवण्यासाठी आर्थिक गरज पडू शकते. तर अशा वेळेला अशा लोकांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून ते आले. म्हणजे त्यांना खरं तर या क्षेत्राशी काही संबंध नव्हता, पण त्यांचा जो सपोर्ट आम्हाला मिळाला ना, आणि झीचा, कारण की एवढा मोठा सिनेमा उभा करायचा वगैरे हे बोलायला स्वप्नरंजन खूप छान असतं, पण ज्यावेळेला ॲक्च्युली ते करायची वेळ येते तेव्हा ते खूप टफ टास्क असतो. त्यामुळे सुजय, ओंकार वगैरे हे जे बॅकएंडला सगळं सांभाळतात ना, त्याच्यामुळे मी एक मोठं धाडस करू शकलो आहे. मला ते एकच सांगायचं होतं की हा मराठी चित्रपट नाही आहे, हा एक चित्रपट आहे जो मराठीत आहे. अच्छा, अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे तशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. बरं, असं आहे की तू अजित, तू यांच्याबरोबर, बाय द वे, मी म्हणजे तुला अशी खात्री आहे ना की माझ्याकडे पैसे नाहीत ते टाकायला? नाही, तुझ्याकडे पैसे आहेत. तू मध्यंतरी राज ठाकरेंचा सिनेमा जो आला होता, खूप प्रचंड पैसे खर्च केलेला, त्याचा प्रोड्युसर तू होतास, ते मला माहिती आहे. तुझा जावई हुशार आहे की त्यानं सासऱ्याचे खिसे असे भरलेले असताना त्याला हात न लावता इतरांच्या खिशात हात घातलं, असं मला म्हणायचं होतं. पण मला सांग की तू या पूर्ण काळामध्ये यांच्याबरोबर होतास, तर काहीतरी सांग ना, तुला आतल्या गोष्टी ज्या इथं अशा विचारता येतील अशा तुला विचारता येतील या दोघांनाही? नाही, यात गुरुच्या बाबतीत मला जास्त काही माहीत नाही, पण मला दिलीपच्या बाबतीत नेहमी विचारायचं असतं की दिलीपची एक गमतीदार अशी एक हे आहे, त्याला एखादी गोष्ट करायची नसेल ना तर तो शांतपणे अजित भुरेवरती वगैरे टाकू शकतो. अच्छा, म्हणजे त्याला कोणीतरी असं विचारलं ना की असं एक परवा एक कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तुम्ही यायचं आहे, तर मग त्याच्यानंतर दिलीप म्हणतो, रे ते मला काय माहीत नाही, तू एक काम कर, तू ते सुबोधचा सासरा आहे ना, तो अजित भुरे, तो प्रोड्युसर आहे, त्याच्याशी बोल. मग मला कळतं की अच्छा, म्हणजे इकडे दिलीपला जायचं नाही आहे. तर अशा पद्धतीच्या गमती जमती दिलीप फार करत असतो. आणि महत्त्वाची त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे, मी खरंच सांगतो, त्याला जरासा राग येईल, त्याला 80 वर्ष वगैरे म्हटल्यानंतर त्रास होतो, परंतु खरंच त्याला काही 6 महिन्यांपूर्वी वगैरे त्याला चिकनगुनिया झाला होता, 1 महिन्यापूर्वी चिकनगुनिया झाला होता. तो खरं म्हणजे फिट नव्हता अशा पद्धतीचा रोल करण्यासाठी. म्हणजे खरंच तो आता मगाशी बोलता बोलता सहज बोलला, परंतु अंडर वॉटर जाऊन सीन्स आहेत, तो पाण्याच्या खाली काही काळ शूटिंग आम्ही केलेलं आहे.
अशा गोष्टी दिलीपने कुठलीही कटकट न करता, कुठल्याही प्रकारचा नंतर काही आविर्भाव न मांडता की मी आजारीच पडलो आहे, मला आता हे जमतच नाही आहे. ह्या सिनेमाचं शूटिंग मला वाटतं 45 दिवसांपैकी 50 दिवसांपैकी 25-30 दिवस रात्रभर झालेला आहे. कारण त्याची ती डिमांड होती की जंगलामध्ये रात्रीचे सीन्स आहेत, रात्र जागून ह्या माणसाने काम केलं आहे. सो अशा गोष्टी मला खूप बघायला मिळाल्या त्यांच्याकडनं. या मला सपोर्ट करणारे आणि कॉन्फिडन्स देणारे ते डॉक्टर होते पुण्यातले, एकापेक्षा एक डॉक्टर आहेत, काही आमचे मित्र आहेत आणि ते आपले या कलाक्षेत्रातलेच आहे. डॉक्टर शेखर फणसळकर जे आहेत ते स्वतः लेखक, वा गुरु नाटक जे मी करत होतो ते त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा ॲडवाईस घेऊन मी ह्याला गेलो. त्यांनीच मला स्टेरॉइड वगैरे देऊन पायावर उभं केलं की तो आता इतक्या जाऊ नका, पण महिन्याने गेलं चालेल. पण ॲक्च्युली टेन्शन होतं. म्हणजे ते 1 महिन्यापूर्वी त्यांचा माझा फोन मला आठवतोय, तेव्हा ते मला म्हणत होते की तुझी एवढी सगळी तयारी झाली आहे तर माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला तरी सांग करायला. तर मी तेव्हाही त्यांना म्हणालो की तुम्ही असाल तर करूया, नाही तर थांबूया, काही हरकत नाही. पण त्याचा 2 दिवसांनी त्यांनी मला फोन केला की नाही मी करतो, आणि पाय सुजलेले होते पूर्ण. आता मुलाखतीमध्ये सांगितलं तर मी पण विसरलो होतो. सिद्धार्थ मेनननी माझ्या मुलाचं काम केलं आहे. तो म्हणाला की आम्ही जेवायला बसायचो, म्हणजे सिनेमात मांडी घालून बसायचो, म्हणजे अर्धी चड्डी दशावताराची आहे. तो म्हणाला दिलीप काकांचे पाय सुजलेले होते. म्हणजे कधी? हो मी बघत होतो ना, म्हणजे असं काय. तर तेव्हा शॉट्समध्ये दिसतील काही, आता काही दिसतील. एकदा असं झालं होतं की ते नदीतले जे सीन बघतात ते आहेत आणि पाण्यात पण आहेत. ते एकदा सकाळी 7:30 मी डायलॉग करत होतो, त्यामुळे सेटवर सकाळी, तर मी यांचं आधी झालं तर मला न्यायला गाडी आली. ते 7-7:30 आणि डिसेंबरची थंडी कुडकुडत, आणि एवढ्या सकाळी कोण आता काय शॉट लागला असेल का वेळ आहे अजून का मला आधी बोलवलं. तर मी त्या धामापूरच्या नदीवर जी जीप थांबली आणि मी बघितलं की पाण्यावर असं ते धुकं, आणि एवढ्या पाण्यात हे उभे होते सकाळी, बाकीचे लोक असे उभे होते. नाही पण रवी काळे वगैरे सुद्धा होते. रवी काळे माझ्यावर होते ना, म्हणजे असं एकटा नव्हतो. आणि होते सगळे. गुरुबद्दल सांगण्यासारखं एकच आहे मला वाटलं की तो शब्दांशी खेळणारा, शब्दांमध्ये रमणारा आहे, परंतु कधीही तो एक अक्षर बोलताना तुम्हाला ऐकू येणार नाही. शांत बसलेला असतो. म्हणजे आत्ता खरं म्हणजे तुम्हाला अवॉर्ड दिलं पाहिजे की त्याला एवढं बोलतं गेलं तुम्ही. इतकं बोलताना त्याला पहिल्यांदा ऐकतो आम्ही. त्याची आता त्यानं इमेज पण आता त्याला ती फार फायद्याची झालेली आहे. न बोलणारा अशी एकदा त्यानं अशी यशस्वीपणानं ती स्वतःची इमेज करून टाकली आहे. आता म्हणजे अजितजींनी म्हटल्यावर मला असं टेन्शन की आता गुरु ठाकूरांनाच प्रश्न विचारला पाहिजे. हे खरं प्रश्न हाच होता की जसं सरांनी मग अशी म्हटलं की इतकी गाणी जी तुम्ही लिहिलेली आहेत, जी सहज आपल्या मराठी माणसाच्या ओठावर असतात, असं एखादं तुम्हाला गाणं वाटलं का की अरे लिहून टाकलं आणि मग वाटलं की अरे हे इतकं प्रसिद्ध झालं, लोकांच्या तोंडावर आहे, प्रत्येकजण गुणगुणतंय वगैरे, असं अनपेक्षितरित्या असा सुखद धक्का कुठल्या गाण्याच्या? ॲक्च्युली खूप गाण्यांच्या बाबतीत असेल, पण एखादं त्यातलं. पण काही गाणी खूप नंतर काळाने ती लोकांच्या तोंडात, जसं बघ उघडून दार अंतरंगातला, हे हल्ली फार तो सिनेमा आला भारतीय नावाचा, त्यासाठी गाणं केलं होतं. आणि ते देवाच, म्हणजे तुमच्या आतमध्ये देव आहे, तुम्ही बाहेर शोधतात. म्हणजे राहतो जो मनी या जनी जीवनी, एका पाषाणी तो सांग मावल का, तो तुम्ही दगडात शोधू नका. आणि मग बारीक बारीक उदाहरण. ते गाणं रेकॉर्ड करताना रूपकुमार राठोड होते, त्यांनी गायलंय. तर मला पहिली दाद होती की त्यांनी सगळं गायल्यावर मग माझी ओळख करून दिली की लिरिसिस्ट हे आपने लिखा है. मैं सोचा किसी संत ने लिखा है, उसको आप कंपोज कर रहे, असं ते अजयला म्हणाले. तर ही तेव्हा दाद होती. पण तो सिनेमा तितका न चालल्यामुळे ते मग सारेगमप वगैरे अशी ती मुलं गाऊ लागल्यावर लोक मला विचारायचे की हा कधी येणार आहे सिनेमा. तर ते गाणं तसं नंतर लोकांना. आणि आमच्या बाबतीत काय होतं की गाणं लिहितो तेव्हा सिनेमाचं स्क्रिप्टिंग सुरू असतं. ते गाणं झाल्यानंतर, शूटिंग झाल्यानंतर ते गाणं, तोपर्यंत मी ते गाणं विसरून दुसऱ्या कामाला लागलेला असतो. मी आत्ता पण काल परवा आम्ही गेलो होतो FM मध्ये वगैरे, तर आता 4 ओळी असं तर मला म्हणायचं, तर मला काही आठवत नव्हतं. सिद्धार्थ मेनन म्हणत होता, म्हटलं मी एकदाच लिहिलं, ह्याने लिपसिंग जवळजवळ 200 वेळा केलं असलं, याला पाठ आहे गाणं ते. पण आता मी या नारळाची वाडीमध्ये माझ्या तोंडी यांनी ओव्या घातल्या होत्या, त्या अतिशय सुरेख आहेत. म्हणजे कोणाला माहिती नाही. आता ती एपिसोड झाला ना तो, देवाजीचा वास असे राणीवानी, नारळात पाणी भरे तोच, नारो म्हणे खुळ्या नाही मंदिरात, कोवळ्या कोंबत पांडुरंग. किती सुंदर आहे. खूप सुंदर. ते नारो म्हणे ह्यानी लिहिलं होतं ते ओव्या. हा हो, नारबाची वाडीचं सगळं ते हे आता कुठे येणार आहे म्हणजे. पण ते किती सुंदर आहे, छोट्या छोट्या. आणि नारो
नारो म्हणे, तुका म्हणे सारखं. तुला तुझी म्हणजे किती गाणी पाठ वगैरे आहेत तू लिहिलेली? नाही, पाठ नाही, मला लक्षात राहत नाही, हे बरं वाटतं, कारण मग पुढच्या गाण्यात त्याचं काही येत नाही. पण कुठलं असं गाणं होतं की जे अरे कसं बसं लिहिलं किंवा असं वाटलं की चला आता उरकून टाकलं, पण नंतर ते इतकं यशस्वी झालं की? हा नाही, एक गाण्याचा किस्सा आहे की टाइमपास नावाचा सिनेमा मी केला होता. त्याच्यामध्ये एक गाणं आहे, ते रवीने मला बोलवलं होतं मीटिंगसाठी, आणि चिनार महेश त्याचे संगीतकार, आणि रविवारी सकाळी आपण भेटू असं सांगितलं. चिनार महेशचा स्टुडिओ त्या बिल्डिंगमध्ये पुष्पकमध्ये जसं असतं की वर चढून गेल्यावर जिन्यातून, तसं त्यांचं होतं. मी नॉक केलं तर कोणी झालं नव्हतं. 10:30-11 वाजले होते. बरं, हे ठाण्यात राहणार आहे, मी बोरिवलीला. त्यामुळे सकाळीच गेलो, कोणी नाही. बराच वेळ नॉक केलं, मग एकाला फोन केला, तो म्हणाला अरे तो येणार होता. मग दुसरं म्हणाला नाही, मी मुलाला घेऊन डॉक्टरकडे जातो. मग रवीला केलं. रवी म्हणा अरे मी आत्ता उठतोय, तुमचं झाल्यावर मी येणार ना. तर मी वैतागलो आणि मी ती जिन्यात बसून एक गाणं लिहिलं. ते दरवाजाला लिहिलं, त्या खाली असं लिहिलं होतं की यात एकही शब्द बदल होणार नाही. आणि ते गाणं त्यांनी कंपोज केलं आणि ते हिट झालं. ते होतं ही पोली साजूक तुपातली, तिला मावऱ्याचा लागलाय ना. ते इतकं. पण तुला तिथं बसून हे गाणं का सुचलं? नाही, मला हे माहित होतं, त्याचं नरेशन त्याने सांगितलं पण फोनवर. इतकं जेव्हा आपल्याला राग आलेला आहे, हां, खूप मनात चिडचिड झाली आहे, संतापला आहे, आणि मग त्याच्यात असं तुपातली आणि असे सगळे असे शब्द कसे काय येतात? असं ते कॅरेक्टर, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की गाणं करताना त्याच्यात कवी दिसतं नाही, ते कॅरेक्टर दिसलं पाहिजे. ती पात्र, ती जी ब्राह्मणी घरातली मुलगी आणि तो मुलगा, तर त्यांचं. आणि मला असं होतं की हे लिहून ते यायच्या आधी जर कंप्लीट झालं तर मी पळेन, नाही तर संध्याकाळपर्यंत अडकेन. तर मी लिहिलं, आणि तेव्हा मी ॲक्च्युअली हे कोणाला सांगितलं नव्हतं. पण नंतर चिनार महेशनेच FM वर हा किस्सा म्हणजे फार इंटरेस्टिंग म्हणून सांगितलं. मला वाटतं ते चिडतील म्हणून. तर म्हटलं आता मला सांगायला हरकत नाही. दिलीपजी, खरं तर आत्ता तुमच्या भूमिकांबद्दल आपण बोललो, आणि आम्ही इतक्या तुमच्या भूमिका, म्हणजे मला तर आमच्या मनसुद्धा तुझंमध्ये तुम्ही या सीझनमध्ये जे काम केलं ते सुद्धा आठवतं. डिमेन्शियाचं ते काम केलं होतं. आणि ह्या सगळ्या भूमिका करताना तुम्हाला कधी असं झालं का की इतक्या वेगवेगळ्या भाषातल्या वेगवेगळ्या मोठ्या कलावंतांबरोबर किंवा त्यांच्यासमोर तुम्ही काम केलं, तुम्हाला कधी प्रेशर आलं का अरे मी या माणसासमोर आता काम करणार, किंवा असं कधी झालं? वेगवेगळ्या भाषात नाही केले मी, फक्त हिंदीतच केले आणि तेलुगूमध्ये. चिरंजीवीचं ग्रेटनेस मला माहिती नव्हतं, म्हणजे पॉप्युलर माहिती होतं, बाकी मला त्याच्याबद्दल फार कमी माहिती होती. पण मी ज्यांना मानतो त्या, मला मी हिंदी खूप कमी केले सिनेमे, खूपच कमी केलेत. मी मराठी बरेच केलेत, पण त्याच्यात मी ज्यांना मला जे आवडतात त्यांच्यावर मला लकीली काम करायला मिळालं. अमिताभ बच्चन, हा नासिरुद्दीन शाह, एन्काउंटर, अमिताभ बच्चन बरोबर हे सरकार राज, आणि हा परेश रावळ बरोबर फॅमिलीवाला, ओमपुरी, चुपके से. तर यांच्यावर मला काम करायला मिळालं, त्याला मला खूप हे वाटलं. म्हणजे यांचं, आणि तसं काही नाही, दबाव वगैरे काही नसतो. तसं आपण आपलं बेरिंग घट्ट पकडून आपल्या भूमिकेला चिकटून राहिलो, आणि मग एका ट्रॅकवर त्यांचं एक ऑब्झर्वेशन पण चालू असतं माझं की हा आता याच्यात 1-to-1 सीन होते सरकार राजमध्ये. मी त्याला त्याच्या मुलाच्या मृत्यूबद्दल कंडोलन्सेस सांत्वन करायला जातो. मी त्याचा पॉलिटिकल गुरु, त्याच्या राजकारणातला गुरु असतो मी, रावसाहेब अमिताभ बच्चनचा. तर बच्चन इतक्या जवळून 4 फुटावर बसून आमचा एक अख्खा सीन रामगोपाळ वर्मानी प्लॅन केला होता. तर ती नेमकी एक्सप्रेशन अतिशय चॅलेंजिंग तो सीन होता खूप, की त्याचे कंडोलन्सेस द्यायला मी जातो आणि त्या मुलाच्या मृत्यूमागे मीच असतो, आणि मी त्याचा पॉलिटिकल गुरु आहे, आणि हे त्याला माहिती आहे हे मला माहीत नाही, हे त्याला कळलं आहे हे मला माहीत नाही. त्याच्यामुळे तो ते सगळं ऐकून घेतो. कमाल, मी फ्रोझन लुक, असा थिजलेली नजर होती माझ्याकडे बघताना, आणि मी आपलं बोलतोय की किती छान मुलगा, भयंकर दांभिकपणे, की केवढा मोठा मुलगा, असा कोण मिळणार वगैरे, मारणार मारून घेणार मीच असतो. आणि असं तो काही करत नाही. आणि मग त्यांनी रिॲक्शन दिली अमिताभ बच्चननी, फक्त असं वरती बघितलं आणि असं केलं. तुम्ही त्याच्या हाताच्या दिशेने मागे बघितलं तर माझ्या नातवाची डेड बॉडी पडलेली असते मागे. राजेश शृंगारपुरेने काम केलं वाटतं. कम्प्लीट असा चष्मा, असं थिजलेलं रक्ताचं ओघळ, आणि असं तो पडलेलं आहे. तर ते बघून जे मला हे करायचं होतं त्याच्यामध्ये त्या एक्सप्रेशनला खूप वर्क करायला लागलं. म्हणजे राहायने सांगितलं मला,
बरं ते एकदा उत्कटतेने किंवा काय म्हणतात त्याला इंटेन्सिटीने एकदा होऊन ते तुम्ही सगळं तुमचं एक हे केलं, इमॅजिन केलं की असं असं आहे, असं असं माझ्यावर प्रसंग कोसळला आहे, तेवढा राम गोलावरामध्ये समाधान होत नाही. तो 6 वेळा घेतो सीन तो, तर 6 वेळा तेवढी इंटेन्सिटी तेवढे हे दाखवायला लागतं आपल्याला, इथून तिथून करत. पण हे अनुभव चांगले होते. पण त्याच्यामुळे असं काही यांचा दबाव येत नाही. नासिरुद्दीन शाह थिएटरचाच माणूस आहे. त्याच्यावर मी एन्काउंटर द किलिंगमध्ये काम केलं होतं. एक मराठी सिनेमा रात्र आरंभ नावाचा केला होता, त्यात मी स्किझोफ्रेनिक पेशंट होतो, अजय फणसेकरनी. तर तो ह्यांना फार आवडला नासिरुद्दीन शाहला. तो मराठी सिनेमा होता. तो म्हणाला की कधी हिंदी केलास बेटा तर मला सांग, मी तुझ्यावर काम करीन म्हणून अजयला. तर त्यांची पाठ वळल्याबरोबर अजयनी सगळे मराठी प्रोजेक्ट बाजूला करून हिंदीच करायला घेतला. हे विसरायचं तो एन्काउंटर. त्याच्यामध्ये ह्यांनी मेन रोल केला, इन्स्पेक्टर भरूचा. बोला राहुल मेंदळे पण होता त्याच्यात, मी होतो. हां बरेच तो चांगला. एका गाण्यावर नाचले होते आणि त्याच्यात हो. तर पुनप्पा आवाडे म्हणून माझं नाव होतं. तर त्यात नसरुद्दीन शाह बरोबर, परेश रावळ बरोबर कॉमेडी होती ती फॅमिलीवाला, चुपके से ओमपुरी, हे त्या 4 मला आवडतात. तसं मी शाहरुख खान बरोबर पहिली वगैरे केला, संजय दत्त पण होता, पण एक तसे कमी केले सिनेमे. पण आणि मराठीमध्ये आपल्या राजा गोसावींवर एकदा सिरियल करायला मिळाली होती. राजा गोसावी सिरियलमध्ये एका होते ते. शरद तळवलकरांबरोबर नाही केलं त्या लोकांना. आणि विक्रमबरोबर तर आम्ही नाटक 150 प्रयोग केले. आप्पा आणि बाप्पा वगैरे नाटक होतं, त्यात केलं. त्याच्यामुळे एक गंमत असते ती. पण त्या काम करणं. आणि बहुतेक वेळेला तुम्ही रोल जसा हा म्हणाला की काय म्हणतात त्याला, एक क्रिएटिव्हिटी लेखनातली आणि त्याचा एरवीचा मूड. तर तो चिडून त्याने विचारला की तूप खाली तुला कसं ते सुचलं. तर तोही जो अलिप्तपणा असतो तो नटामध्ये पण असतो, असायला हवा. ते तुम्ही आणि तुम्ही करत असलेली कॅरेक्टर हे 2 वेगळे आहेत. त्याच्यात एक हे कधीच तुम्ही अलिप्तपणेच करता, स्वतःला समोरून बघता. तुम्ही अभिनय करताय त्याला आता 60 वर्ष होऊन गेली, 60 पेक्षा जास्त. हां 50 पेक्षा जास्त झाली. नाही 60 असतील ना आता. तुम्ही 80 तर 20व्या वर्षी नाही केलं, जरा उशिराच म्हणजे असं. पण म्हणजे सचिनला तुम्ही सिनियर आहात. सचिन पिळगावकर. मला वाटतं सचिन तेंडुलकरला म्हटलं आहे, लगेच हो सांगणार होतो की सचिन पिळगावकरला तुम्ही सिनियर आहात म्हणजे. नाही त्यांनी ते हा माझा मार्ग एकाला केला तेव्हा मी नव्हतो करत काम. अच्छा, ते तुम्हाला सिनियर आहेत म्हणजे. हो म्हणजे अभिनयाच्या बाबतीत असणार ना. हा माझा मार्ग ऐकला म्हणजे त्यांचं काय 4-5 वर्षात असं त्यांनी केलं. त्यावेळेला नव्हतं, मला नाही वाटत मी काम. नाही तुम्ही म्हटलं की तुम्ही सचिनला सिनियर, सचिन अमिताभला सिनियर, त्यामुळे तुम्ही अमिताभला सुपर सिनियर. नाही मी ते करत, सचिन सुरुवात केली बालनाटक त्यावेळेला मी करत नव्हतो. माझी सगळे सायन्सची करिअर होती, चुकून नट झालो मी. असं ते फार उशिरा हसवापसवी नंतर फुल टाईम ॲक्टर. त्याच्यामुळे माझी असं आणि सचिनच्या घरात मुळापासून ते हे होतंच, सचिन पिळगावकरांच्या घरात. मला दिलीपला एक प्रश्न विचारायचा आहे. मी या क्षेत्रात कित्येक वर्ष आहे म्हणून. बस का की आपलं क्षेत्र म्हणजे विशेषतः आमचं क्षेत्र हे व्यवधानं किंवा आकर्षणं किंवा इतर गोष्टींकडे ओढा, ह्याच्यामुळे आयुष्य विचित्र होत जातं. दिलीप हा एकमेव कलाकार मी असं बघितलंय. इतरत्र ओढा वगैरे म्हणजे आपलं क्षेत्र असं आणि इकडं तिकडं ओढा म्हणजे काही गोष्टी अशा असतात की जिकडे आपलं लक्ष जास्त जातं, व्यसनं किंवा असं. तू ह्यापासून अलिप्त राहिलास कायम. तू कधीच अशा गोष्टींमध्ये अडकला नाहीस. म्हणजे अभिनेता म्हणून तुझ्याबद्दल सगळंच बोललं जातं, पण एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून तू नेहमी स्वतःला एक छानपैकी मेंटेन केलंस. तर ते तू कसं करू शकलास किंवा काय त्याच्या मागे तुझं कुटुंब वत्सल एकदम म्हणजे असं आम्हाला तरी वाटतं. ही मेंटेन करायची ऍक्टिंग आहे का असं असं आम्हाला तरी मेंटेन करतोस ही ऍक्टिंग करतोस का असं. तर मी याच्या आधी याला उत्तर दिलं होतं, तर पुन्हा देतो परत पाहिजे रिपीट. मी पहिली गोष्ट म्हणजे आता अजित म्हणाल तसं मी खरोखरच सभ्य असलो पाहिजे एक. दुसरं माझ्या मनात असं काही करावं असं वाटत असतं, पण तेवढी डेअरिंग नाही. हे 2. 3 तिसरी शक्यता अशी की सगळं करून सवरून मी नामानिराळा राहण्या इतका हुशार आहे. आपला चॉईस आहे, तर तुम्ही ठरवा काय ते आपण मताला टाकूया.
नाही, पण तुमचं ह्या 3 पर्यायांपैकी तुमचं तुम्हाला सगळ्यात जास्त जवळचं कुठलं आहे? जवळचं कुठलं नॅचरली पहिलं असणार. आपण खरोखर सभ्य असतो तर बरं झालं असतं किंवा बरं आहे किंवा झालं असतं. पण तुम्हाला मनातल्या मनात अनेक गोष्टी असतील ना झालेल्या की हे करायला हे हे काय चॅनल सांगायचं काय? हे मन उदाहरण वारायचं येते, मन उदाहरण वारायचे बसलेले लिहिणारा तसं काय. माझा प्रश्न सुबोध सर आणि गुरु सर दोघांना पण आहे. पटकथा संवाद तुम्ही लिहिलात या दशावतार सिनेमाचे. सिनेमामध्ये बरीच स्टारकास्ट आहेत, पण पहिल्या पोस्टरपासून ते नंतर टीझर, ट्रेलर आणि आत्ता नुकताच नवीन एक पोस्टर आला आहे, त्यात चेहरा दिसतो तो म्हणजे स्वतः मालक बाबी कलिंगण दिलीप सर यांचा. तर एक पटकथा लेखक, संवाद लेखक म्हणून दिलीप सरांसारखे दिग्गज अभिनेते जेव्हा तुमच्या समोर असतात, मुख्य भूमिकेत ते असतात, तर हे कथानक उभं करणं, संवाद लिहिणं हे तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग असतं तुमच्यासारख्या लेखकांसाठी? माझं खरं तर त्यांच्याशी ट्युनिंग टिपरेपासून असल्यामुळे एक माहीत होतं. आणि आम्हाला सुबोधही सांगेल की एक खूप चिकित्सक नट असतो ना, त्याला असंख्य प्रश्न पडत असतात. हे दिलीप काकांच्या बाबतीत खूप गमतीशीर आहे, कारण टिपरेलाही स्क्रिप्ट गेल्यावर किंवा नारबाच्या वाडीच्या वेळी ते बारकाव्याने विचार. अनेकदा तुम्हाला संवाद लेखक म्हणून त्यांचा प्रश्न आल्यावर पण लक्षात येतं की अरे हो, ही गोष्ट असेल तर आणखीन गंमत होईल. नारबाच्या वाडीच्या वेळी कॅरेक्टर आणि यावेळेसही, आणि त्यांचं समाधान होतच नाही. तर नटाचं समाधान होणं असं, आणि ते नाही होत ती सगळ्यात चांगली गोष्ट असते की आपल्या हातून सुटून गेल्या अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं आलेल्या प्रश्नातून पण कळतात की अरे हा विचार केला पाहिजे. तर त्यामुळे त्यांचं खूप तिथे होतं. जनरली असं होत नाही. मला वाटतं सिद्धार्थ एक नट असा आहे जो खरं तर मेनन आहे तो. तर मला ह्याने कास्टिंग केलं तर मलाही प्रश्न होता की हा मालवणी कसं बोलणार, पण मी जेव्हा त्याचं सेटवर बघितलं तर ते तुम्हाला फिल्म बघताना पण वाटेल की तो एकमेव मुलगा तिथेच जन्माला आलेला आहे. हां, मल्याळी तो. आता जसं गुरुदादा म्हणाला तसंच आहे की पूर्ण कथेच्या प्रोसेसमध्ये, पटकथेच्या प्रोसेसमध्ये दिलीप काकांचे कॉन्स्टंट प्रश्न असायचे की हे असं नक्की करू शकेल का, हे झालं तर हे बरोबर असेल का. आणि हे अगदी शूटिंगच्या दिवसापर्यंत चालू होतं, ज्याचा खूप फायदा होतो. आणि फर्स्ट टाईम डिरेक्टर म्हणून माझ्यावर जबाबदारी ती जास्त असते की एवढ्या सिनियर ॲक्टरला घेऊन काम करत असताना, आणि सगळेच ग्रेट ॲक्टर्स आहेत. महेश मांजरेकर सर आहेत, भरत जाधव सर आहेत, सुनील तावडे आहेत, रवी काळे आहेत, विजय केंकरे आहेत. आपल्याकडनं एकही चूक झाली तर एवढ्या सगळ्यांच्या समोर ती होणं म्हणजे टाळण्यासाठी खूप अलर्ट असावं लागतं. पण त्याची दुसरी बाजूही आहे. ज्या क्षणी ते सेटवर येतात ना, त्यावेळेला मग ते पूर्ण तुम्हाला सरेंडर करतात, आणि मग त्यावेळेला दिग्दर्शक सांगेल तसा नट म्हणून ते काम करतात. त्यामुळे एका बाजूला ते स्ट्रेसफुलही आहे आणि एका बाजूला ते खूप आश्वासकही आहे माझ्यासाठी. मी आत्ता एक उल्लेख केला बाबी कलिंगण, म्हणजे दशावतार म्हटलं कोकणात की बाबी कलिंगण हे नाव आलंच. तर बाबी कलिंगण आणि बाबुली मेस्त्री काही साम्य बघायला मिळेल? खरं तर नाही. म्हणजे एक मुख्य साम्य हे आहे की बाबी कलिंगण असो किंवा बाबुली मेस्त्री असो, दशावतारासाठी आयुष्य वाहिलेल्या आणि आयुष्यभर फक्त आणि फक्त दशावताराचाच विचार करणाऱ्या एका कोकणी माणसाची गोष्ट आहे. पण बाबी कलिंगणांचं आयुष्य आणि बाबुली मेस्त्रीचं आयुष्य याच्यात साम्य नाही आहे. गुरु सर, तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही कोकणातल्या आणि कोकणानं काय दिलंय हे सांगण्यासाठी हातापायाची बोटं कमी पडावीत मोजायला. तुमच्या गाण्यांमधून, कवितांमधून कोकण सतत डोकावतं. मग गजालीसारखं गाणं असेल किंवा शिरापडोसारखं, देवाक काळजी. कोकणानं तुम्हाला काय दिलं आणि तुमच्या नजरेत कोकण कसं आहे? मुळात मला वाटतं की मी मुंबईत जन्म होऊन मी जर निसर्गाबद्दल लिहित असेल तर तो निसर्ग सगळा माझ्या लहानपणी कोकणाने दिलेला. म्हणजे मी जसं म्हटलं की मार्चमध्ये आम्ही जायचो आणि जूनमध्ये मला खेचत आणायचे. म्हणजे मला मुंबईतली शाळा कधीच आवडायची नाही, कारण त्या मुलांचा हेवा वाटायचा. तिथली शाळा जी निसर्गरम्य आहे, आणि तर तो सगळा परिसर. आणि मग लहानपणी ह्या कला ज्या डेव्हलप झाल्या ते मला वाटतं त्यामुळेच असेल की पहिलं मी जायचो आणि मग इथल्या मुलांना दाखवायला म्हणून मी चित्र काढू लागलो. मी स्केचेस करायचो. मग आमच्या गावी हे आहे. मग मला कळलं की चित्रामध्ये सगळ्या गोष्टी मावत नाहीत. मग हळूहळू मी ते लिहू लागलो त्याबद्दल. आणि तो जो डेव्हलप होत गेला माझ्यातला तो सगळा कोकणाने केलेला आहे. म्हणजे आजही मी डोळे बंद करून जेव्हा एखाद्या स्टुडिओमध्ये डेडलाईनवर गाणं लिहित असतो तेव्हा डोळे बंद केल्यावर जो निसर्ग येतो तो तिथला आहे. म्हणजे याच्यातही आता काल परवा एक गाणं रिलीज झालं
तर खूप लोकांनी त्या ओळींबद्दल दिलं आहे की मेघांच्या ओल्या चिंब कावडी हो. तर ते म्हणाले की हे तुला कसं सुचलं, हा नवा थॉट आहे. तर मला माझं लहानपण जेव्हा आमच्या नारळाच्या बागा आहेत तर तिथे त्या काळामध्ये पंप किंवा असं नव्हतं, तर ती माणसं कावडीने पाणी करायचे आणि ते घेऊन जायचं आणि ते माडांना पाणी घातलं जायचं. तर तो आत्ताही पाणी आणि ते निथळणारं ते कुठेतरी आणता आलं पाहिजे हे माझ्या होतं. म्हणून मी सुरुवात जी नारबाच्या वाडीमध्ये तो पाणी घालतोय तर त्यात कावड दिली आहे. तर ती कावड माझ्या डोळ्यासमोर कुठेतरी होते की कावडी जेव्हा भरून जातात तेव्हा जिथे कोरडं आहे तिथे पाणी जातं. तर ती लाईन तिथे सापडली, त्यामुळे मला त्या बाकी मराठी गाण्यामध्ये तेवढ्या याच्यातून मला ते कोकण आणता आलं. कारण आवशी चौघमध्ये आहे, शब्दातच आहे कोकण. दुसऱ्या गाण्यामध्ये चॅलेंज होतं की ते मालवणी नसेल, कारण ती मुलगी मराठी आहे, जोशी मास्तरांची मुलगी आहे, तर ती मालवणी नाही म्हणणार. तर मग कसं आणता येईल, कारण मला नेहमी वाटतं की ते गाणं त्या पात्राचं असावं, गीतकाराचं नसावं. तर ते पात्रच म्हणता येतो प्रसंग. बऱ्याच वेळा असं होतं की एक लव्ह सॉन्ग कुठल्याही सिनेमात तुम्ही टाकलं तरी त्या सिनेमाचं वाटू शकतं. तर मला असं वाटतं की ते त्या माझ्या गाण्याच्या बाबतीत होतं नाही. म्हणजे ते किंवा हल्ली काही चॅनलवरती सलग गुरु ठाकूर यांची गाणी म्हणून जर 5 लव्ह सॉन्ग दाखवली तर अरे ही सेमच आहे की, असंही होतं नाही. तर तो वेगळेपणा कसा जपता येईल, तर ते मला कोकणाने दिलं. कारण त्या प्रांतातली जी बोली आहे त्यातले अनेक शब्द, कोकणाकडून गोव्याकडे गेला तर पुन्हा वेगळे शब्द, थोडं वर आलात तर वेगळे शब्द. आणि मगाशी याने म्हटलं की मी बोलत नाही, कारण गंमत अशीच की मला ऐकूनच संपत नाही. म्हणजे सगळी माणसं जी बोलत असतात ते सतत टीप कागदासारखं घेत राहणं आणि मग ते असं देण्यापेक्षा ते कागदावर देण्यात मला मजा येते. तर ते पण हे कधी म्हणजे हे पूर्वीपासून होतं का लिहायला लागल्यानंतर सुरू नाही? झालं? म्हणजे शाळेमध्ये मला अजून आठवतं की मी टिपरे लिहित होतो तेव्हा मराठीच्या बाई भेटल्या होत्या आणि त्याने मला अरे थांब मी त्यांना नमस्कार वगैरे केला. तर ते म्हणाले की अरे ठाकूर ना तू, ते टिपरे तूच लिहितोस का? शाळेत कधी साधा निबंध ह्याने लिहिला नाही. आणि असं म्हणाल तर त्या इतिहासाच्या बाई म्हणाले हो हा तर शाळेत मूकबधीर होता म्हणे. तर चित्र काढायचो. तर टिपणं तेव्हापासून सुरू होतं. हां, तर ते टिपत राहणं आणि कमी बोलणारी माणसं जास्त ऐकत असतात. अच्छा. पण जन्मभूमी कर्मभूमी मुंबई, हो. मूळचे कोकण, म्हणजे सुट्टीत तुम्ही कोकणात जाता. सुट्टीत जायचो. पण मराठी एवढी तुम्ही गाणी लिहिलात, त्यात गेल्या काही काळात पूर्ण मालवणीत लिहिलेली गाणी, मालवणी गाणी तुमची अख्ख्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली हो, हो. देवा काळजी भन्नाट गाजलं. हो. गजाल खरी काय नारबाची वाडीमधलं भन्नाट गाजलं. हो. आत्ताच काही दिवसांपूर्वी आलेलं शिरापडो, म्हणजे माझी आई पण दिवसात किती वेळा म्हणते शिरापडो. आणि आता आवशीचं घो, म्हणजे हे मालवणी माणसाच्या रोजच्या तोंडातले शब्द अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतोय. हे गुरु ठाकूर आणि मालवणी कनेक्शन हे नेमकं काय? म्हणजे तुम्ही म्हणता की फक्त तुम्ही सुट्टीत जाता, पण हे शब्द आमच्या रोजच्या कानावर पडणार आहेत मालवणी. हा, ते मला वाटतं टिपणं असेल त्या काळातलं. कारण आत्ता मी भैया हातपाय पसरी नाटक लिहिलं होतं बाबूजी मच्छिंद्र कांबळेंसाठी. तर ते बोलताना मला म्हणाले की तू जे मालवणी लिहितोस किंवा बोलतोस हे आत्ताची कोकणातली माणसंही बोलत नाहीत. कारण माझ्या लहानपणीचा तो काळ होता तेव्हा ऐकलेले शब्द आणि ते इथे घेऊन यायचो. तिथे आता बदलत गेलं, पण माझ्या मनात जसं अमेरिकेत राहणारी माणसं जी 40 वर्षापूर्वी ते अजूनही पुलंची नाटकं, पु ल देशपांडेबद्दल आताही बोलतात. मी ते इकडे घेऊन आलो. तिथली पिढी बदलली तरी माझ्या डोक्यात ते जुनं कोकण तसंच आहे. त्यामुळे त्यातले काही शब्द आणि मला नारबाची वाडी लिहिताना माझं असं होतं की तो मालवणीत लिहावा. तर तो माझा पहिला प्रयत्न होता. पण आमचे जे निर्माते होते ते म्हणाले की अरे बाकी महाराष्ट्रात कळणारच नाही. कारण नंतरच्या काळात त्या मालिका आल्या, हळूहळू मालवणी लोकांना आवडते हे सिद्ध झालं. पण तेव्हा भीती होती. तर त्याचे डायलॉग मी आधी मालवणीत केले होते. मग ते कळणार नाही म्हणून ते परत मराठीत करावे लागले मला. आणि मग ते गजाल खरी काय झालं, नानूभाई होते त्याचे प्रोड्युसर एक, त्यांनी म्युझिक घेतलं होतं मालवणी गातं. मग गुरु ये मालवणी किसी के समज में नहीं आएगा. तर त्यांनी एक लॉजिक खूप छान दिलं की तू अशा प्रांतासाठी गाणं करतोय ज्या प्रांतात थिएटरच नाही आहे. आणि मग मला कळलं की अरे सिंधुदुर्गात नाहीच आहे, तर तिथेच प्रेक्षक बघणार नाही. आपल्याला ऑडियन्स कुठे आहे तर पुणे कोल्हापूर आहे. मग त्यांनाही भाषा नाही कळली. तर पण आता गेल्या काही वर्षात हा झालेला बदल, मग गजाल खरी काय हिट झाल्यावर त्यांनीच मला सांगितलं की आता मालवणीत गाणी करा. तर हा जो बदल आहे तो हळूहळू होत गेला. आणि आत्ता बऱ्यापैकी म्हणजे याने तर सरप्राईजच केलं आम्हाला. 3 महिन्यांपूर्वी तुम्ही शिरापडो लिहिलं. शिरापडो केलं. त्यातल्या ओळी अशा आहेत की तीनसांचा चाफो माळून जाऊ नको गे बाय. हे आत्ताच्या काळात, हे जुन्या काळातलं म्हणजे बायका म्हणजे आज्या आपल्या म्हणायच्या की संध्याकाळचं चाफा माळून जाऊ नको, की त्यामागे काहीतरी वेगळं कारण वगैरे असेल.
पण ते आत्ता 3 महिन्यापूर्वी आलेल्या गाण्यात तुमच्या आहे, तीनसांचा चाफो माळून जाऊ नको गे बाय, शिरा पडो डोळ्याक मगे डोळू लागणार. मला वाटतं गीतकाराला सगळ्यात संधी असते. म्हणजे आपण म्हणतो भाषा वाचवा किंवा हे, तर गीतकार म्हणून आम्हाला संधी असते, कारण आम्ही सगळ्या स्तरापर्यंत गाणं जातं. तर व्यवहारात नसलेले शब्द पुन्हा आणायची संधी ते गाण्यामधून आणू शकतो. तर मी जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो की काही ते शब्द पुन्हा वापरात यावे. असं कोणतं गाणं आहे की ज्यानं स्वतः अरे वा वा काय मस्त केलं असं वाटतं केलं? नाही, मला ते प्रत्येक वाटतं की हे पुढचं, कारण जेव्हा वावा करायची वेळ असते तेव्हा म्हणजे बाहेर ते गाणं वाजत असतो तेव्हा एक संगीतकार माझ्या डोक्यावर डेडलाईन घेऊन बसलेला असतो, त्यामुळे मी ते सेलिब्रेटच नाही करत. नाही, पण असं कुठलं तरी असेल ना की ज्याचा खूप आनंद आहे मनाला की अरे हे मस्त होऊन गेलं. माऊलीला बऱ्याच वेळा वाटतं, कारण ते खूप गाण्यांच्या बाबतीत माझं असं झालं की मी आत्तापर्यंत पंढरपूरला एकदाही गेलो नाही, पण ते माऊली ऐकणारा प्रत्येक माणूस म्हणतो की तुम्ही रेग्युलर वारीला जात असाल. तर मला ती दाद वाटते की तिथे जसं खेबुडकरांनी मला अष्टविनायकच्या बद्दल पण मला खेबुडकरांनी सांगितलं होतं की अष्टविनायका तुझा महिमा कसा, त्यात 8 देवळांची त्यांनी वर्णनं लिहिलीत पण ते कधीही गेले नव्हते तिथं. हो, आणि त्यांची दाद आली होती. मी जेव्हा चांगभलं गाणं केलं होतं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं, तेव्हा त्यांनी विचारलं होतं की तू कधी ज्योतिबाला गेलायस का, तेव्हा मी म्हटलं नाही. तर त्यांनी मला हेच सांगितलं, मी पण गेलो नव्हतं. तर ती दाद होती की कुठे न जाता तुम्ही ते नेमकेपणाने मांडता आलं तर तुम्हाला, तर तिथे मी असं म्हणतो की ते जसं कोकण साठवून ठेवलंय तसं ऐकलेल्या गोष्टी तुम्ही साठवत असता आणि मग त्या योग्य वेळी बाहेर काढल्या. आणि ती एक तुझी कविता विंदांची म्हणून बरीच. हो. मग त्यावेळेला काय वाटतं की अरे मी लिहिलंय. मला सुरुवातीला फार आनंदच झाला, कारण ते पहिली फिरत होती. आधी ती पाडगावकरांची म्हणून कोणीतरी फॉरवर्ड करत होतं, मग ती विंदांची म्हणून झाली. मग आपल्याकडे हे टेक्निकली जेव्हा आलं, कोणी एडिट करू शकतं, तेव्हा लोकांनी विंदांचा फोटोही टाकला त्यावरती. आणि तर मी खूप कौतुकाने, माझे शब्द इतके छान की विंदाचे. मला वाईट तेव्हा वाटलं की विंदांच्या जन्मशताब्दीला बऱ्याच ठिकाणी त्यांच्या नावाने ती छापून आली. तर मला वाटलं की अरे त्यांनी इतक्या छान कविता असून त्यांच्या जन्मशताब्दीला माझी कविता आली. आणि मग ती बालभारतीत आहे 7वीच्या पुस्तकात. तर लोकांनी बालभारतीलाही दम मारला की तुम्ही असं कसं छापू शकता विंदांचं. तर इतका प्रभाव गुगलचा आपल्यावर आहे, याचं मला कधी कधी वाईट वाटतं. ती आठवते का तुला कविता? हो, म्हण ना मग. ती अशी की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर तुला कविता पाठ आहेत, गाणी पाठ नाहीत? नाही, कविताही पाठ नसतात, त्यामुळे मी कवितांचे कार्यक्रम नाही करत कधी. याच्या एकच सांगायचं वाटतं की मला आत्ता दशावतारामध्ये बाबुली मेस्त्रीचा एक काय त्याला म्हणतात वाचिक अभिनय, जरा मोठे शब्द आहेत, पण बोलताना तो मालवणी ॲक्सेंट फार त्रास पडला नाही. ह्याचं कारण गुरूंनीच लिहिलेलं नारबाची वाडी मी आधी केलेलं होतं. नारबाची वाडी पण तो नारबा थ्रूआउट होता आणि त्याला तो मालवणी ॲक्सेंट तो माझ्या डोक्यात पक्का बसलेला होता. तर मला खूप एफर्ट्स नाही घ्यायला लागले, हे करायला लागलं नाही, सुबोधला विचारायला लागलं, याला विचारायला लागलं, पण तो इतका कठीण केला नाही जेवढा तो कदाचित सिद्धार्थ मेननला त्रास पडला असेल तेवढा नाही पडला. की याचं कारण नारबाची वाडी पुन्हा लेखक हाच असं ॲक्सेंट म्हणजे तो बोलायची चाल त्याची लय चाल एकूण. पण जसं म्हणजे गुरुला कोणत्या तरी टप्प्यावर ॲक्टिंग करत होता, मग लिहावंसं वाटलं, मग गाणी लिहावीशी वाटली, डायलॉग लिहित केला तो. तुम्हाला भूमिका करताना तुम्ही लिहितसुद्धा होतात, तुम्ही लिहितासुद्धा, पण भूमिका करताना कधी दिग्दर्शन करावं तसं आलं? पण अगदी फ्रँकली सांगायचं तर मला दिग्दर्शन करायचं मला बऱ्याच वेळा. हसवापसवी माझंच नाटक होतं, मीच केलं, लिहिलं मीच केलं दिग्दर्शन, दुसरा चॉईस नव्हता म्हणून. पण तशी संधी आली मला, पण एक तर मला त्याच्यात इंटरेस्ट नाही वाटत आणि दुसरं माझं टेम्परेमेंट नाही आहे तसं, असं मला वाटतं. तुम्हाला अनेक काय म्हणतात त्याला अवधानं सांभाळायला लागतात, सर्कस सांभाळायला लागते, इतक्या लोकांना मॅनेज करणं ते नको वाटतं मला. माहीत टेम्परेमेंट दोष असेल पण ते आपलं आपण बरं ना आपली ॲक्टिंग बरी असं 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 वाटतं. इतके सगळे हे सांभाळावे म्हणजे ती संधी आली होती, पण मला तसं करावं असं वाटलं नाही, अजूनही वाटत नाही. पण तुम्ही इतक्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात, म्हणजे
एकाच वेळेला म्हणजे हसवा फसवीमध्ये तर इतकी अशी रेंज आहे आणि मला तर त्या अर्थानं तुम्ही नशीबवान पण आहात की तुम्हाला खूप वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. पण तुमच्या दृष्टीनं म्हणजे सगळ्यात परीक्षा बघणारं काय होतं? म्हणजे रोल म्हणतो रोल नाही, रोल तसा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे रोल्स परीक्षा पाहणारे होते. म्हणजे मुलांच्या नाटकामध्ये मतकरीने मला चेटकी जी नंतर वैभव मांगलेनी केली ती ओरिजिनल चेटकी माझी, ती मला कास्ट करणं त्यावेळेला इतकं सर्रासपणे पुरुष बायकांचे रोल्स करायचे नाहीत त्यावेळेला. तर त्यांनी मला कास्टिंग करणं हे होतं. मी अनेकांनी विचारलं मतकरींना की एवढी उंच बाई तुम्हाला कुठे मिळाली, म्हणजे अहो बाई नाही तो पुरुष आहे त्यावेळेला. तर ते माझ्या दृष्टीने तो चॅलेंजिंग हे होतं. म्हणजे ते चेटकीचा रोल करणं आणि मुलांशी संवाद साधणं, कम्युनिकेट करणं. त्यांना भयंकर थ्रिल व्हायची मुलं बघून, चेटकी घाबरायची, हसायचे वगैरे. त्याच्यानंतर आयत्या वेळाला रोल केला आणि तो निभावून नेला आणि त्याला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला म्हणून चौकट राजा आवडतो. चौकट राजा माझा ओरिजिनल रोल नव्हता, आधी तो परेश रावळ करणार होते स्मिता तळवलकरच्या सिनेमात. तर तो आयत्या वेळेला रोल बदलला माझ्या परवानगीशिवाय. म्हणजे मला विचारलंच नाही त्यांनी की हा दिलीप करेल नक्की असं म्हणून सुलभा देशपांडे आणि संजय सुरकर्णी वगैरे मिळून ते ठरवलं. तर ते आयत्या वेळेला हे करून घराघरात पोचलो, मला इमेज मिळाली, पॉप्युलॅरिटी मिळाली म्हणून चिमणराव तो एक वेगळा हे वाटतं. हसवापसीमधलं म्हणशील तर हसवापसीमध्ये 6 कॅरेक्टर्समध्ये मला स्वतःला चॅलेंजिंग आणि खूप हे वाटतं म्हणजे शेवटचं कॅरेक्टर, संगीत रंगभूमीवरचे ते जे वृद्ध गायक नट आहेत. कारण ते प्रिये पहा कापऱ्या आवाजात म्हणणं, त्यांच्या दात नसलेल्या तोंडानी कापऱ्या आवाजात म्हणणं, कोकणी हेल असताना. आणि मी संगीत शिकलेलो नाही आहे, संगीताचे कान आहेत असं वाटतं. तर तो चॅलेंजिंग रोल होता. कारण ते 6 कॅरेक्टर्सपैकी पहिली 5 कॅरिकेचर अशी होती, व्यंगचित्रात्मक होती. हे शेवटचं जे 6वं होतं ते ह्युमन होतं, ते खऱ्या अर्थाने वास्तववादी कॅरेक्टर होतं. तर ते आवडतं. आणि काय नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर भूमिका पोचली म्हणून गांधी आवडतं, गांधीचं रोल आवडतो. असे वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे चॅलेंजिंग रोल्स वाटतात मला. आणि आत्ताचा सगळ्यात असा केलेला नाही आहे म्हणून दशावतारमधला बाबुली मेस्त्री खूप आवडतो. त्याचा अजून रिझल्ट लागायचा आहे पण तो मला आवडतो. पण जेव्हा म्हणजे असं झालेलं आहे की तुम्हाला खूप आवडलं आहे पण ते प्रेक्षकांना नाही पसंतीला पडलेलं, असं कोणतं काम होतं? 2-3 आहेत तसे. एका मला सांगायला आवडेल इथे खरं. एक तर तो कुठे लागला असेल, गेला असेल तो एक सिनेमा होता त्याचा. मला तो रोल माझा सगळ्यात त्यांना आवडला असा रोल. मला विजय तेंडुलकरांनी माझा नंबर शोधून काढून मिळवून मला फोन केला की तुझा आत्तापर्यंत बघितलेला सगळ्यात चांगला रोल आहे हा. पण तो कवडसे नावाचा सिनेमा होता, जयवंत दळवींच्या कादंबरीवर राजू फिरके नावाचा नाशिकच्या एकाने केला होता. त्यात मी होतो, सोबत भावे होता, मकर मानसपुरे होता, ही आपली नीना कुलकर्णी होती आणि अमृता सुभाष होती. आणि सुबोधच्या लहानपणीचा रोल केला होता सिद्धार्थ चांदेकरांनी आणि ह्याचा रोल केला होता मकर मानसपुरेचा लहानपणीचा रोल अमेय वाघनी. आणि फ्लॅशबॅकमध्ये मी त्यांना लाथा घातल्या होत्या. त्याच्यामुळे त्या माझ्या हस्ते ट्रॉफी घेताना हा अमेय वाघ म्हणाला की माझी ॲक्टिंगची सुरुवात ह्यांच्या लाथा खाऊन म्हटलं अरे मला माहिती नाही तू एवढा मोठा ॲक्टर होणार, मी तू लाथा घातले नसते किंवा. तर तो कवडसे नावाचा सिनेमा होता राजू फिरकेचा. तर तो रोल माझा खूप असा खूप व्यसनाधीन काय भंगड म्हणता येईल असा तो बायकोला छळणारा, नीना कुलकर्णी बायको, आणि अत्यंत असा रोल होता तो. ह्यांना फार आवडला. तो कवडसेमधला रोल. माझं नाव होतं मामा, एवढंच मामा. दुसरा आणखीन एक मला स्वतःला आवडणारा म्हणजे गजेंद्र अहिरेच्या पोस्टकार्डमधला होता. पोस्टकार्डमधला एक सीन होता, त्याच्यामध्ये मी अतिवृद्ध पूर्णपणे निरक्षर असा लाकूड तोड्या होतो. त्यात गिरीश कुलकर्णी होता, प्रवीण तरडे होता. तर त्या ह्याच्यातला तो रोल मला फार वेगळा म्हणून आवडतो. आणि मी तात्या विंचू वगैरे विलन केला, पण अतिशय म्हणजे अगदी घृणास्पद आणि विकृत विलन केला होता एका दूरदर्शन मालिकेमध्ये. साळसूद नावाची सिरियल होती. त्या साळसूदमध्ये मी तो अतिशय श्रीज जोशींची कादंबरी होती यात्रा नावाची. तर त्याचं मला कास्ट केलं संजय सुरकर्णी त्या विकृत रोलसाठी.
आणि ते असे बघा व्हरायटी रोल देणारे मला डायरेक्टर्स भेटले. तसं हा रोल मला सुबोधनी दिला तसं हे सगळे या लोकांचे उपकार आहेत माझ्यावर. तो अतिशय त्या सगळ्या होते. स्मिता तळवलकर होती, दिलीप कुलकर्णी होता, नीना कुलकर्णी होती, हा दळवी कोण तुषार दळवी होता. आणि त्याच्यामध्ये हा तो साळसू रोल करता. म्हणजे मला अनेक माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं, अहो तुम्ही असे रोल नका करू. पण मी विकृत विलन होता. मी तात्यावींचं उघड विलन वाटतो. हा म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेऊन बोलणारा, आम्ही गरीब माणसं वगैरे सगळ्या घराचं वाटोळं करत होतो अक्षरशः. म्हणजे कारस्थानी, कपटी आणि अत्यंत नीच असा रोल केला होता. तर तो मला असे हे साळसूदमधला भार्गव, त्याचं नाव भार्गव, कवडसेमधला तो लाकूड तोड्या, नंतर या कवडसेमधला मामा आणि ह्याच्या पोस्टकार्डमधला लाकूड तोडे, हे असे रोल्स आहेत की जे खूप त्याची दखल मोठ्या प्रमाणात घेतली गेली नाही आणि मला आवडतात. हे काहीतरी वेगळं आपण केलं असं वाटतं. खरं तर आता दोन्ही व्हावं असं मला वाटतं. म्हणजे लोकांनाही आवडावं आणि मला आवडलेला आहेच तो रोल. पण तुम्ही आणि बाळ कर्वे, चिमणराव आणि गुंड्या भाऊ, बाळ कर्वे आत्ताच दुर्दैवानं गेले. चिमणराव यशस्वी झाला आणि नंतर काहीच काळाने बन्याबापू आला आणि त्याच्यामध्ये मोहन गोखले होता. मोहन गोखले आणखीन बाळ कर्वे होते. तर त्याच्यामध्ये किमान त्या सिनेमामध्ये का होईना पण बाळ कर्वेंना प्रीतीचं झुळझुळं पाणी असं नाचत सरला येवलेकर बरोबर गाता आलं. तर तुम्हाला अशी कधी इच्छा नव्हती का की आपण पण नट्यांच्या मागं असं हातवारे करत पळावं, झाडांभोवती फिरावं? तशी इच्छा तर अजिबातच नव्हती, पण करावं लागलं एका सिनेमात. आणि माझ्या नशिबाने तो फार नाही हे झाला. तर त्याच्यामध्ये हे असे प्रीतीची गाणी वगैरे मी म्हटले बेंगलोरच्या त्या कुठल्या गार्डन, वृंदावन गार्डनवर म्हटले. माझ्यावर नाचणारी अलका कुबल होती. अच्छा. हो, अलका कुबल आणि मी. तो झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि हे कोण डायरेक्टर, कोण सोंगाड्याचे गोविंद कुलकर्णी. हो ते होते. पण माझ्या नशिबाने की तो पण तुम्हाला मजा आली नाचायला? नाही. का नाही आली? म्हणजे आपण फार काय म्हणतात त्याला, हे नॅचरल नाही असं वाटायचं मला. हे नाही. आणि तो प्रवीण कुमार, आता मला नाव पण पटकन आठवलं, डान्स डिरेक्टर होते. त्याने मला खूप चढवलं, तुम्हाला रिदमचा फार आपको रिदम का बहुत अच्छा सेन्स आहे सर. तर ते मी तसा बोळा नाही मिळत. हो अच्छा. ती काय डान्स मी शिकलेली होती वाटतं अलका. पण मला मग नंतर मी त्या एन्काउंटरमध्ये पण नाचलो. त्याच्यात पण औशीचं गोमध्ये पण नाचले ते. औषधी गोमे. हां, मग ते रिदमचा सेन्स, रिदमचा, संगीताचा कान आहे. म्हणजे त्याच्यावर मी याला गाणी बिणी म्हटलेत. मी नाटकात पण म्हटले. विठ्ठला नावाचं तेंडुलकरांचं नाटक होतं. त्यात मला झेपतील अशी आनंद मोडकनी 6 भजनं लाईव्ह म्हणायचो मी स्टेजवर, टाळ चिपळ्या घेऊन. सखाराम भावी माझ्यावर होते आणि ही अमृताची आई ज्योती सुवर्ण. त्याच्यात मी म्हणायचो. म्हणजे संगीताचं शिकलो नाही पण म्हणू शकतो. तसा डान्स पण वेळ पडल्यास करू शकतो. त्याच्या पुढे नाही. आता हा बाबुली मेस्त्रीचा शेवटचा. पण तुमच्याबरोबर डान्स केल्यानंतर अलका कुबलची काय रिॲक्शन होती? काय कळली नाही मला. पण ती विचाराच्या भानगडीत पडलो नाही. पण म्हणजे असे ते 4 आहेत गाणी त्याच्यात. 2-3 गाण्यामध्ये ते ह्याच्यात होतं. झाकली मूठ 1.25 लाखाची नाव सिनेमा होता. गोविंद कुलकर्णी डायरेक्टर. हो, झाकली मूठच राहिली. सर, इतक्या वेगवेगळ्या तुम्ही भूमिका केल्यात, त्याच्यातही काही भूमिका इतक्या इंटेन्स होत्या. तर तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर त्या भूमिकांमधून बाहेर पडायला काही वेळ लागतो का? कारण उदाहरण देतो, रात्र आरंभ सिनेमा बघितल्याच्या नंतर कित्येक दिवस मन बेचैन राहिलं होतं. अनेक प्रेक्षकांनी हा अनुभव सांगितलेला आहे. तर असा काही खरंच परिणाम कलाकारांवर, विशेषतः तुमच्यावर कधी तुम्हाला जाणवला का? नाही, माझ्यावर नाही होत तसा परिणाम आणि होऊ द्यायचा नसतो. म्हणजे तुम्ही जे त्यातले सगळे जे स्टॉलवर्ड्स आहेत किंवा जे दिग्गज आहेत, डॉक्टर लागू काय किंवा विजय मेहता, सगळे सांगतात की भूमिका तुम्ही अलिप्तपणेच करतात, तांत्रिक अंगाने करतो, स्वतःला ते हे करू देत नाही. तुम्ही म्हणजे ॲक्टर आणि व्यक्तिरेखा हे नेहमी वेगळंच असायला पाहिजे. पण काही व्यक्तिरेखा करताना तुम्ही केलेली तयारी, तुम्ही केलेला विचार, तुम्हाला करताना आलेले अनुभव आणि केल्यानंतर लोकांपर्यंत गेल्यानंतर आलेले अनुभव, हे तुमच्यावर परिणाम करू शकतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं ते मी म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेल्या या विषयावरच्या काही कलाकृतींमध्ये मी कामं केली.
नातीगोती नावाचं नाटक होतं, त्यात दळवींचं. त्याच्यात मी मतिमंद मुलाचा मी बाप होतो. बॉर्न मतिमंद मुलगा अतुल परचुरे अप्रतिम करायचा, एक शब्द नव्हता नाटकात, फक्त असं. तर त्याचा मी बाप होतो, मुलाची काळजी वाहणारा, ती वेदना बरोबर घेऊन जगणारा. तर तो रोल किंवा चौकट राजाचा रोल ज्यात मीच मतिमंद होतो, किंवा आता रात्र आरंभचा रोल, हे सगळे असे हे होते. रात्रामध्ये तीन माझ्या हे होते. एकूण खूप कुटुंबवत्सल, स्वतःचा ट्रान्समध्ये गेला की तो कम्प्लीट बदललेला, आणि मग तो त्याच्या हातून खून घडतो म्हणून कैदी, असे 3 रोल होते. पण हे तुमच्यावर ते तुम्ही अलिप्तपणेच करता. फार क्वचित असं होतं की त्या व्यक्तिरेखेची व्यथा तुम्हाला टच करते, टच करून जाते. मग तुम्ही ती व्यक्तिरेखा एकच आहात. ते अद्वैत कधी कधी क्वचित वेळी तुम्हाला तसं अनुभवायला मिळतं. ते 2-4 उदाहरणं द्यायची झाली म्हणजे एक नातीगोतीमधला बाप. माझा मुलगा गेल्यानंतर आम्हाला सांत्वनासाठी घरी येतात, स्वाती चिटणीस काम करायची बायकोचं. त्यावेळेला मी मुलाबद्दल जे सांगतो तर त्यावेळेला कुठेतरी मला ते एकदम स्पर्श करायचं, ते सांगणं माझं क्वचित असं करून जायचं. किंवा कृष्णराव हेरमकर म्हणून मी जे हास्वापोसीमध्ये करतो त्यावेळेला त्या कुठल्याही कॉमन कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखाची व्यथा की ज्याने एक ब्रिंगिंग विथ द फॅमिली, कुटुंबाला मोठं करण्याचं इतकं सामान्य काम केलेलं आहे, त्या वृद्ध माणसाची व्यथा मी सांगतो त्यावेळेला. अशा फार 2-3 ठिकाणी असं ते तुम्हाला स्पर्श करतं. अदरवाईज तुम्ही ते अलिप्तच ठेवता. म्हणजे तुम्ही स्वतः नेहमीचे, तुम्ही करीत असलेली व्यक्तिरेखा, आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःला समोरून बघता. मी नेहमी म्हणतो तसं की गंगाधर टिपरे किंवा कृष्णराव हेरमकरांच्या वेळेला मी 16 नंबरचा चष्मा लावतो, त्यात मला काही दिसत नाही. पण मी शिऱ्या टी व्ही बघायला बसायचो, ते लोकांना वाटतं हे टी व्ही बघतायत, मला काही दिसायचं नाही, ते खरंच दिसत नाही. आणि किंवा फर्निचरमध्ये जाताना मी आधी बघायचो कुठे काय ठेवलं आणि मग फिरायचो. तर ते तुम्हाला दिसत नाही, पण तो चष्मा लावून की तो कृष्णराव हेरमकर किंवा गंगाधर टिपरे करताना मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत असतं. म्हणजे कुठल्याही ह्याच्यात म्हणजे हे तुम्ही स्वतःला बघत असता. तर हे 3 तुमचं हे ते तुमच्यावर कंट्रोल ठेवतं असं. त्याच्यामुळे अलिप्तपणा. पण मी म्हटलं त्याप्रमाणे ही प्रोसेस, ही प्रक्रिया तुमच्यावर परिणाम करू शकते. तुम्ही जर संवेदनाक्षम असाल, तुमचं पिंड जर असा असेल, तर तुम्ही असे काही रोल्स करता त्याचा तुमच्यावर परिणाम टिकून राहतो. करताना नाही राहत, पण नंतर तो होऊ. म्हणून नंतर मग मतिमंदांच्या काही संस्थांशी माझा संबंध आला, टिकला, काही फॅमिलीशी आला, काही मुलांशी आला. तर त्यांना तो मी त्यांच्यात आपला वाटतो. मी काहीतरी ह्यानी आपल्या हे स्टेजवर मांडलं असं किंवा फिल्ममध्ये दाखवलं चौकट राहायचं, तर तसे ते हे होतात. पण ड्युरिंग हे कधी करायचं नसतं. नाही तर मला नॉर्मल तुम्हाला जगताच येणार नाही हो. तुम्ही असे प्रत्येक हे जर तुम्ही त्यावेळेला स्वतःचं मानून करायला लागलात तर तुम्ही ती अलिप्तपणा करायची. तुम्ही ती व्यक्तिरेखा आहात अशी तुम्ही आभास निर्माण करता. नाही पण त्याच्यामध्ये असं की म्हणजे तुम्हाला प्रयत्नपूर्वक त्या भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवावं लागत असेल ना, अपसूक नाही प्रयत्नपूर्वक. तर ते कसं म्हणजे ते तुम्ही काय, तुमची काय म्हणजे तुमच्या बाबतीत ते कसं झालेलं आहे? ते आपोआप होतं. पण तसं म्हणजे तुम्ही ती करताना एका अलिप्तपणेच ती करता, कारण आधी समजून घेता सगळी. म्हणजे आता सिनेमात तसं होत नाही, पण नाटकामध्ये ती प्रोसेस असतात. अजितला माहिती आहे, अजितने नाटकं बसवली आहेत, तर ती प्रोसेस जी आहे, ती प्रक्रिया आहे रिहर्सलची, तालमींची. त्याच्यामध्ये तुम्ही त्याची इमोशनल काय म्हणतात त्याला अप्स अँड डाऊन्स अनुभवू शकता त्या सगळ्या ह्याच्यात. नातीगोतीमध्ये तालमींना स्वतः दळवी यायचे, स्वतः दळवी येऊन बसायचे. वामन केंद्रे डायरेक्टर होता, निर्माते होते मोहन तळवळकर, ते बसायचे, त्यांनी काही सजेशन दिल्या. तर ते सगळं तुम्ही काय म्हणतात त्याला ॲब्सॉर्ब करता तुम्ही. पण एकीकडे असं आपण म्हणतो की कलाकारानं त्या भूमिकेत शिरलं पाहिजे. तर शिरलं पाहिजे, पण मग त्याला ते बाहेर पण येता आलं पाहिजे. नाही, पण शिरण्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. मी काही तसं हे करत असतील, पण तेवढी तुमची इमॅजिनेशन स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे तुम्ही कल्पना करता की मी तो आहे, पण तुम्ही नाही आहात. म्हणजे तुम्ही मी आहे असं तुम्ही इल्युजन निर्माण करताय, तुम्ही आभास निर्माण करताय, पण तुम्ही तसे नाही आहात. म्हणजे एक वेळ भूमिकेत शिरणं सोपं आहे, भूमिकेत शिरून काम करणं सोपं आहे, पण स्वतःला लांब ठेवून ते तेवढ्या इंटेन्सिटीनं करणं अवघड आहे. हो आहे अवघड, कारण तुम्ही त्याच्यात नाही शिरू शकत. तर झुंजारराव नाटक होतं ऑथेलोचं,
तो झुंजार म्हणजे तो जर जीव घ्यायला लागला, अंगात त्याच्या भिनलं, तो मारेल ना. प्रत्येक प्रयोगाला नवीन नटी आणायला लागेल. तो कमळजाच, मला कमळजा ना कोणती झुंजारराव मारतो ती कमळजा, तर ती हो ती जीव हो मारू नका मी. तसं तो असं कसं भिनून चालेल. कारण मी बायकांचं रोज पण केले. वास्तूची सासू दीप्ती प्रभावळकर पटेल मुंबईत, तसं ते त्या तेवढ्या वेळेपुरतं तुम्ही फार सुंदर हां. म्हणजे ते दिग्दर्शकांनी मला मी खूप फ्रँकली राजू, मी पहिल्यांदा जेव्हा बाईचा सिरियसली केला तर मी अगदी तयारच नव्हतो. कुमार सोनी डायरेक्टर होता, वास्तूची सासू कुमार सोनी डायरेक्टर होता. म्हटलं अरे नाही, मी पुरुषांमध्ये उंच आहे तर ते बाईंमध्ये असं कसं दिसेल, आणि बारीक आहे परत, मी असं काय ते असं हे नाही आहे प्रपोर्शनेट माझं. तू नाही आपण करू. आणि मग त्यांनी मला आपण व्यवस्थित तुम्हाला बाई करू, तिकडे इंटरव्ह्यू टाकला मला व्यवस्थित बाई करून. त्या अण्णाला बाई करतात ते, म्हणजे दीप्ती प्रभावळकर पटेल मुंबई ही बाईच आहे माझी जुळी बहीण, पण इथे ते करतात पुरुषाला बाई. आणि ते त्याला व्यवस्थित नऊवारी साडी वगैरे बनवून सगळं जामा निमा करून आंबाडा बिंबाडा आणि हे सगळं ते करून, आणि मग त्याला ती ॲक्सेप्ट झाली. मी पुष्कळाने मला त्याच्या अनेक स्टोरीज आहेत पण त्या मी ते आमचा रंगीत तालीम आमची साहित्य संगम मंदिरात झाली चर्नी रोडला. तर तिथे दाजी भाटवडेकर जे होते तर तिकडे जवळ राहायचे, तर तिकडे येऊन बसायचे मागे. 8-10 लोक होते रंगीत तालीम, ते मागे अंधारात बसले होते. आणि मी एंट्री घेतली. मी भयंकर कॉन्शियस झालो होतो. म्हटले माझी वाट सगळे चुथडावणा नाटकाचा म्हणून. आणि ते एकदम ओरडले लांबून मागून, हायला सुहास म्हणून. तर मी ते तालीम संपल्यानंतर मी दाजी म्हटलं अहो काय ओरडला तुम्ही. अरे तू सुहासिनी मुळगावकरांसारखा दिसतोस. अहो काय, अरे हो. आणि तुला सांगतो ते नाटक आलं, सक्सेसफुल झालं खूप खूप. अश्विनी भावे होती, अतुल परचुरे होता माझा मुलगा, त्याच्यात पण मुलगा होता, तर अविनाश खर्शीकर वगैरे. आणि रिव्ह्यूज आले, आणि ते रिव्ह्यूजमध्ये 3 ते 4 रिव्ह्यूजमध्ये हेच आलं की दिलीप प्रभाकरना बघून सुनील मुळगावकरांची आठवण होते. आणि त्याच्यात एक स्त्री समीक्षिका होत्या, ललिता बापट म्हणून, ते फिरप्रेसमध्ये लिहायच्या. आणि असं त्याच्यामुळे हा विश्वास पुन्हा दिग्दर्शकांचा माझ्यावरचा. मी जसे मला वेगवेगळे रोज माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा त्या दिग्दर्शकांना दिसतात ज्या मला दिसत नाहीत. उदाहरणार्थ सुबोध खानोलकर, त्यांना बाबुली मेस्त्री माझ्यामुळे दिसला. दिलीप सरांना प्रश्न आहे, दशावतार म्हटलं की सामान्य दिसणारा माणूस असतो आपल्यात वावरणारा, पण त्याच्या चेहऱ्याला रंग लागला की तो मंचावर आपल्याला वेगळाच दिसतो. आता तुमचं हे रूप दिसतंय, पाठीनिळा रंग, मेकअप आहे. जेव्हा हा रंग चेहऱ्याला लागला त्यावेळेला नेमकं जेव्हा स्वतःला पाहिलं तेव्हा काय अनुभव होता? पण हेच चॅलेंज किंवा हेच आव्हान होतं. म्हणजे तुम्ही नेहमीचा बाबुली आणि पडद्यावरचा बाबुली, पण ही असे मी नट पाहिलेले आहेत. अगदी उदाहरण म्हणजे मास्टर दत्ताराम अतिशय असे खूप सामान्य असे लेंगात हे बसायचे. ते स्टेजवर गेले की त्यांचं जे काय व्हायचं ना, शिवाजी त्यांनी केलं होतं ह्याच्यामध्ये. मास्टर दत्ताराम म्हणजे कमाल असं. तर हे ट्रान्सफॉर्मेशनच सुबोधला दाखवायचं आहे की तो एरवीचा बाबुली खूप दया येईल असा, अगदी गांजलेला थकलेला असा आहे. त्याला सतत मुलगा सांगतो आता बस करा बाबा, नाईट ब्लाइंडनेस आहे त्याला, रात्री दिसत नाही अंधारात. असा जेव्हा स्टेजवर जातो तेव्हा तो वेगळाच होतो. हेच तर त्यातलं आव्हान आहे ना. तर ते आपोआप होतच नाही. आणि ते आम्हाला मेकअप करणारे खूप प्रोफेशनल होते. इंदर म्हणून होता दुसरा, तो हा सावंतवाडीचा कोण नाव, हो इंदर दादा. आणि हा आपलं मेस्त्री कोण, त्याचं नाव आडनाव मिस्त्री. हो नाही, इंदर दादा होते, रोहित महाडिक म्हणून त्यांनी मेकअप डिझाईन केले. आणि इंदर दादा यांच्याबरोबर पूर्ण वेळ होते. मला मेकअपचं आता विषय निघालाय म्हणून त्यांना रोज मेकअपला 2-2, 2.5, कधी 3 तास, कधी 4 तास लागायचं, पेशंटली बसायला लागायचं. हा, मग त्यांच्यात तो पेशन्स एकतर. आणि ते रंग लागला, पण मग ते रंग लागतात तुम्हाला कॅरेक्टर दिसायला लागतं ते आपोआप. म्हणजे ते आता काही म्हणजे भीष्म, यम किंवा त्यात मत्स्यावतार वगैरे ते प्रत्येक लगेच मी मासा असल्यासारखं नाही वाटत मला. बदललं. चला घे शेवटचा प्रश्न. नाटक, सिनेमा किंवा एकांकिका ह्याच्यात एक स्क्रिप्ट असते.
दशावतारामध्ये कोणतीही स्क्रिप्ट संहिता काही नसते, सगळं उत्स्फूर्त असतं. हे खरंच मी बघितलं तर नवल वाटलं मला. म्हणजे आम्ही ते बाउंड स्क्रिप्ट वगैरे कौतुक करतो स्वतःचं, हे तालमी करतो आणि ते काहीच नाही त्यांच्याकडे. रात्री 2 वाजता तो प्रयोग सुरू होतो, त्याच्या अगोदर फक्त बैठक होते, मांडणी होते आणि फक्त नाव कोणता प्रयोग करायचा ते ठरतं. आणि हा म्हणाल तसं ते प्राकृत भाषा पुन्हा, म्हणजे तशी भाषा नेहमीची मालवणी नाही. या देहाला संज्ञा असं वगैरे म्हणतात. हो म्हणजे कसं, आणि रोज कुठले ते त्यावर ठरतं. त्यातही मेकअप तो कलाकार स्वतःच मेकअप करतो, स्वतःच कॉस्ट्युम वगैरे सगळं करतो. रात्री 2 ते सकाळी 7 हा सगळा प्रयोग होतो. बाबुली मेस्त्री साकारताना तुम्हाला पूर्वतयारीसाठी भरपूर वेळ द्यावा लागला का? हा रोल खूप चॅलेंजिंग होता बाकीच्या रोलपेक्षा. हो 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 होतं, तो द्यायला लागतं. ते हा जो म्हणाला मी त्याला प्रश्न विचारायचो, डोक्यात माझी शंका आहे भरपूर सारी दशावतारी हो, ते कुठल्याही रोलला ते असतंच, पण आम्हाला जास्ती होतं. ती थोडी तरी नटाची असुरक्षितता असते, इन्सिक्युअर वाटणं स्वतःला असतं की बाबा मी न्याय देऊ शकेन ना या भूमिकेला, या एवढ्या त्यांनी ते लिहिलेलं आहे सगळं, एवढं तो करतो, काय काय त्याची काय कर्तबगारी, काय जे कर्तृत्व आहे त्याचं, तर त्याला न्याय देऊ शकेन ना मी, ही असुरक्षितता, इन्सिक्युरिटी असते. त्यातनंही शंका आणि प्रश्न निर्माण होतात की मला शेवटचा जाणून घ्यायचं. माझा प्रश्न गुरु ठाकूर सरांना आहे. जसं अजय अतुल एकत्र बोललं जातं, तसं अजय अतुल गुरु ठाकूर हे एकत्र कॉम्बिनेशन पर्सनली मला तरी आवडतं. तर अजय अतुल सरांसोबतची तुमची आठवण काय? म्हणजे तुम्ही कशी गाणं सांगितलं, पहिलं गाणं तुम्ही त्यांच्यासोबत केलं, पण अजून बऱ्या आठवणीपैकी एक आठवण शेअर करा. आठवण म्हणजे आमची सुरुवातच खूप आधी, म्हणजे सिनेमात येण्याच्या आधी आम्ही एका कुठल्या तरी संस्थेसाठी पहिल्यांदा गाणी केली होती आणि तेव्हापासून आम्ही सोबत काम करतो. जवळजवळ 25 वर्ष ते बॉन्डिंग असल्यामुळे कदाचित ते एकमेकांना कळत जातं. अनेकदा काय होतं की चाल, हल्ली तर व्हॉट्सअपवर अनेकदा चाल येते आणि मी त्याच्यावर शब्द पाठवतो, किंवा कधी शाहीरची गाणी करताना 2 दिवस सलग मी तिथे बसून होतो. म्हणजे अजय कंपोज करत होता, वाजवायचा, मी मागे शब्द लिहायचो, ते ओके व्हायचे, असंही होतं. तर ते बॉन्डिंगचा खूप फरक पडतो की जेव्हा संगीतकाराला काय म्हणायचं आहे हे गीतकाराला कळत असतं, ते बॉन्डिंग खूप उपयोगी पडतं. ते आमच्यात ते आहे. आता जे कॉम्बिनेशन म्हणालात ना, ते ह्या सिनेमात सुद्धा आहे. म्हणजे आमच्या ह्या सिनेमामध्ये एक गाणं अजय म्हणतोय, जे अजूनपर्यंत आलेलं नाही. म्हणजे अजय अतुलपैकी अजय आणि गुरु, हो पण फार छान आहे या सिनेमात सुद्धा. म्हणजे मी त्या रिलीजच्या आधीच सांगतो, खूपच शब्द याचे शब्द, चाल आणि अजयचं गाणं. मी मन उधाण वाऱ्याचं शंकर महादेवांना गायच्या आधी ते अजयनं गायलेलं होतं, ते मी राजकडे ऐकलं होतं. म्हणजे मी पहिल्यांदा अजय अतुल नावाचे संगीतकार, एक नवीन सिनेमा, तू होतास ना, हां, आणि ते त्यांनी ऐकवलं होतं. तेही फार उत्तम होतं, पण नंतर त्या यांनी गायल्यानंतर ते आणखीन वेगळंच झालं. शेवट प्रश्न आहे की कांतारासोबत थोडं कम्पेअर केलं जाते. मी ट्रेलर बघितलं त्याचा, त्या कांतारामध्ये पण सुबोध देऊ शकेल, नेचरशी रिलेटेड काही होतं आणि ज्या रिजनल संस्कृती आहेत त्या पण दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर ह्याला कॉम्प्लिमेंट म्हणून घेता, आणि जेव्हा समजा डायरेक्टर्सनी आणि तुम्ही पण कांताराची सक्सेस बघितली, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये ही कोकणातली संस्कृती कशाप्रमाणे पुढे जाईल? नाही, मला वाटतं याच्यामध्ये खूप फरक आहे. सुबोध जास्ती सांगू शकेल त्याच्याबद्दल, कांतारा आणि याच्याशी कम्पॅरिझन करताना. पण मूळ मातीतलं असणं, संस्कृती त्याची आणि एक परंपरा असणं, कांताराबद्दल मला खूप माहिती नाही आहे, म्हणजे त्यांच्या एकूण याच्याबद्दल. पण यक्षगान वगैरे प्रत्येक ठिकाणी असतंच, हे लोककला जिकडे रुजलेली असते ती. पण हा सुबोध जास्त सांगू शकेल. मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला असं म्हणेन की आपल्याकडे दीव दमणपासून खालती केरळच्या कोपऱ्यापर्यंत कोकण किनारपट्टी पसरलेली, आणि कोकण किनारपट्टीवर वरपासून खालपर्यंत ज्या परंपरा, लोककला, ह्या सगळ्यात ना ह्याच्यात खूप साम्य आहे. त्यामुळे असं साहजिक आहे वाटणं की या दोघांमध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का. पण मला असं वाटतं की चित्रपट पाहिला की कळेल काय आहे नक्की, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाबद्दलचं प्रेम, हे इतर माझ्यामध्ये वैश्विक संकल्पना आहे. म्हणजे कोकणातल्या माणसाला निसर्गाचं प्रेम जसं आहे तसंच आपल्या विदर्भातल्या माणसांना पण आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यात पण डेमिगॉड्स आहेत आणि तिकडचे लोक पण निसर्गपूजकच आहेत. तर निसर्गपूजक असणं हा तर वैश्विक विषय आहे माझ्या मते. आणि कांताराशी जर कंपॅरिझन होत असेल तर खरं तर ते आनंदाने घेतलं पाहिजे खरं तर.
आणि आपण काहीतरी आपल्या मराठीमध्ये त्या स्केल्स आणि स्केल पण नाही, ती गोष्टच अशी आहे की ती त्या स्केलला आपोआप सादर होते. आणि त्याचं जर भारतातल्या सगळ्यात मोठ्या सिनेमाबरोबर कोणतरी कंपॅरिझन करत असेल तर आम्ही आनंदानेच घेऊ ते. पण ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे यांनी लिहिलेली ना ती खूप अगदीच वेगळी गोष्ट आहे. म्हणजे ते बघताना कदाचित थोडा भास होत असेल पण काही तसाच संबंध नाही आहे. सर, एज इज जस्ट अ नंबर ही फ्रेज ना खूप स्त्रियांसाठी त्यांच्या सौंदर्यासाठी वापरली जाते. आज पहिल्यांदा ही फ्रेज तुमच्यासाठी वापरावीशी वाटते, पण ती तुमच्या कामामुळे, तुमच्या कॉन्फिडन्समुळे आणि ज्या आत्मीयतेने तुम्ही काम करता त्यामुळे तुमच्या कामाचा ग्राफ एवढा मोठा आहे, उंच आहे की मान वर करून बघायला गेलं तर डोक्यावरची टोपी खाली पडेल. त्यामुळे तुमच्या अभिनयाचे दशावतार आम्ही अनेकदा अनेक भूमिकांमधून पाहिलेले आहेत. दशावतारमध्ये कोणता नवा अवतार तुमचा दिसतो का एकाच पिक्चरमध्ये दशावतार तुमच्या अभिनयाचे आम्हाला दिसतात याची नक्कीच उत्सुकता आहे. गुरु ठाकूर सर, सामर्थ्य या शब्दाचं दे असं म्हणून तुम्ही ते सामर्थ्य मागून घेतलेलं आहे आणि ते तुमच्या शब्दामध्ये आहे. आणि शब्दांमध्ये ताकद असणं आणि शब्दांमध्ये सामर्थ्य असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ताकद असणारे शब्द घावही घालू शकतात, सामर्थ्य असणारे शब्द कायमच मनाला उभारी देतात, जे तुमच्याकडे आहेत. कोकण, कोकणाभोवती फिरणारी कथा, कोकणाचं कॅलिफोर्निया होईल न होईल ते व्हावं न व्हावं हा भाग अलाहिदा, पण कोकणातली शांतता, समृद्धता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणी माणसाचं शहाळ्यातल्या खोबऱ्यासारखं शुभ्र मन कायम तसंच राहू दे असं घराणं देवा महाराजाला घालूया आणि कट्ट्यावर इथेच थांबूया. आपण कट्ट्यावर आलात, मनापासून आभार आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. छान. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.